ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव. 18 अध्यायात गीतार्थ आला नव्यामध्ये देव सर्वांचा झाला. सामान्याचे प्रेमी आहे देवाला पापी अन्य जीवा आश्वासन झाला. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव. ज्ञान भक्ती योग संन्यास आले आदर राखून वेदा स्थान लाविले. सोपे नाम कीर्तन महिमे गाईले कर्म मार्गे कैसे चालावे भले. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव. देवाला आवडे फळफूल पान पाणी चाले श्रेष्ठ भाव द्याहून. वडील गेला लागे भक्तीचे ज्ञान माऊलींचे जीवन त्याला प्रमाण. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव. देव करता काय विचार विपरीत ज्ञान भक्ती त्याज्य प्रकार. कोण्या रीती करा देव मिळणार रहस्य कळूनी दीन आनंद पार. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव. ज्ञानेश्वरीची 188 196 गेल्या 9 मूळ वाचित ना. महात्मास्त्वां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्निधनं मनसो ज्ञात्वा भूतात्मद्वयम्. दैल्यान्से चौखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. या निदेल्या ते उपासी वैराग्यवा यांच्या सेज्या सद्भावा हा तू धर्म करी राणीवा. यांचे मन ओलावा विवेकासी जे ज्ञान गंगे नाले पूर्णता जेऊन निघाले. जे शांतीचे आले आनंदे जे परिणामा निघाले कुंभ. जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ सुखकरुणी भरले. या भक्तीची हेतुरी प्राप्ती जे कैवल्याचे परवते सरमणती. यांची लिले माझी नीती मिळालीसे जे आगवाची करणी केले शांतीची लेणी. ज्यांचे चित्त वसनी रावतामज ऐसे जे महान भाव जे दैवीय प्रकृतीचे दैव. जे जाणून या सर्व स्वरूप माझे मग वाढते प्रेमे माते भजती जे महात्मे. परी तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही ऐसे मीच होऊन पांडवा तरी माझी सेवा. परी नवला होतो सांगावा दैवी संपत्ती लोडूनी महात्मे भजती मल. अनन्य भावे जाणूनी मी विश्वारंभ शाश्वत. असे कृष्ण बोलता अर्जुन म्हणे असुरे आता. कृष्ण म्हणे आता एक साधुता तिथे वाचे संसावा. ज्यांच्या निर्मळ मनात मी सर्व सोडून नित्य राहत
जे ज्ञानगंगेतनारे पूर्णता जणू जेवले जे जणू शांतीची झाले पालवी नवी ओमजे पूर्णतेचे कामजे धैर्य मंडपाचे माठजे आनंद समुद्राचे मृदुलो संडले ज्यांनी मिळवली एवढी भक्ती ते मोक्षालाही बाजूला सरमळली त्यांच्या वागण्यात नीती प्रत्यक्ष घडते सर्व इंद्रिये ज्यांची लेणी घालती शांतीची रोषणी मदव्यापकाची त्यांचे चित्त झाले महापुरुष ते असे अनुभवाचे हे भाग्य दैवी प्रकृतीचे सर्वत्र स्वरूप माझे नाती भक्त भवंत तुझे पण मनाला नशिरे जाण वाटते प्रेमांतरी धरून भक्ती माझी करीती भगवंत होऊन पाठवा करीती माझी सेवा नवराचा प्रकार वर्णावा भक्तीचा तो ऐक पुंडरी आमाकाले उचित हे मागान स्फुरेत जे मोहे चित्त व्याकुळ माझे विविध जैसे सृष्टीचे तेज भ्रंशे भगवासी सहस्रान दिसे वस्त्रान देवा मज कैसे झाले जे मने क्रांती ग्रासले आता कालेला फुले तेरी नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निगे ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागळे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमची इष्टदेवता तुझी सदा रक्षिता आपली आमते तैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अभेरू ही सरिता ते सागरू तेरी देवी ना तरी अपत्या ते माये सांडून तरी जाये तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा कैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझे वासी आणि बोलिले जरी मानसी मागी माझे तरी उचित काय आम्हा ते विजय ना धर्मा ते जडतरी पुरुषोत्तमा सांगे आता हवी असं ते वर्णन आहे की आपल्या आपल्या उपास्य देवता प्रतीक त्याच्यावर कशा तऱ्हेची निष्ठा असावी ते सखा सर्वस्व सर्वस्व म्हणल्यावर कळणार नाही करते म्हणून तुला सांगितलं गुरु बंधू पिता इष्टदेवता तो इष्टदेवता मानतोय त्याला हे सगळं असं लागू होईल इष्टदेवता सोडून तुझी सदा आरक्षता आपली तर सर्वस्व याचा पुन्हा व्याख्या करायचा प्रसंग आला तर सर्वस्व म्हणजे काय ते कळणार नाही कदाचित हा विषय महाराजांना माहिती नसेल मी कोणत्या परिस्थितीत जगतो त्यांच्या लक्षात येणार नाही आपल्या साधारण अडचणी आपल्याला माहिती झालं माझ्या वाट्याला कसली माणसं आली त्यांना माहित नाही ते गोंधळात राहतात खेडेगावात असतात बाकीची माणसं तर त्यांना भेटलेली सगळी चांगलीच होती आम्हाला काही एवढी सगळी चांगली माणसं भेटलेली वगैरे वगैरे काय असेल ते वेगवेगळ्या प्रकारची भेटली असं जर काही आपल्याला वाटत असेल तर सर्वस्व याचा अर्थ पुन्हा एकदा व्याख्या करून दिली की असं सगळं आहे तेव्हा राक्षसी आपदी यामध्ये असं सर्वस्व आहे कारण माझ्यावरची आपदा माझ्यावरचं संकट त्यांना कळलं पाहिजे त्यांनी ते निवारण करण्याची त्यांची इच्छा असली पाहिजे आणि ते निवारण करण्याची त्यांना शक्ती असते त्या 3 गोष्टी त्यात आहेत त्याची ज्याला खात्री वाटते त्याला हे सर्वस्व आहे सगळं सर्वस्व कधी म्हणता येईल की काय माझी अडचण असेल ते असेल काय आहे मला माहित नाही प्रत्येकाची अडचण वेगवेगळी आहे कारण वेगवेगळी म्हणजे काय फक्त रंगाने वेगळी कुठल्या तरी रंगाचीच आहे काही हिरव्या निळ्या पिवळ्या काय पडत नाही कुठली तरी रंगाची अडचण आहे ती आपल्याला असं वाटतं की त्यांना करायची त्यांना काय कलर ब्लाइंडनेस वगैरे नाहीये तरी सुद्धा ती माझ्या ज्या रंगाची आहे त्या रंगाची त्यांना कळणार नाही मला आधार आहे तर मला जो आहे त्याची त्यांना कल्पना नाही त्यांनी तो सोसला नाही म्हणून त्यांना त्याची कल्पना येणार नाही असं कदाचित आपल्याला वाटतं म्हणजे माझ्या अडचणी थोडक्यात तर माझ्या वाट्याला जसं आलंय तसं त्यांना ती कल्पना येणार नाही आता ती कल्पनाच येणार नाही ते दूर काय करणार म्हणजे तिथूनच आमची सुरुवात होती ती अडचण होती ती त्याच्यामुळे होती गुरु आपलं काही करू शकत नाहीत किंवा करीत नाहीत असं जे वाटतं त्याचं कारण हे आहे की मी जशा तिथे ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत माझी काय अडचण आहे माझ्यावर
त्यांना कळेल की नाही असं वाटतं म्हणून हे पुढच्या शंका आहे. मुळात कळते ती दूर करण्याची शक्ती असते आणि ते प्रत्यक्ष ती वापरतात याची जर खात्री असेल तरच हे सगळं होतं. माझ्या एवढा आहे, त्याला श्रद्धा म्हणतात. त्याची आणि वेगळी व्याख्या करायची काही गरज नाही. ज्ञानेश्वरी ही माझ्या दृष्टीनं श्रद्धावंतांच्या वरची ईश्वरी कृपा आहे. साध्या वर्ष श्रद्धावंत मनुष्यावरची ईश्वरी कृपा आहे म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. काय नाही असं विचार केला तर प्रश्न पडेल असा उलगडा सगळा त्यात केलेला आहे. तर त्यातला हा महत्वाचा अध्यायावर आपण हे आता 6व्या वेळेला आता हा अभ्यास बघतो. ती ईश्वरी कृपा आहे, फक्त ती श्रद्धावंतावरची आहे. त्यामुळं श्रद्धेला जे जे लागतं, जसं जसं संबंध लागतो त्याची कशी आहे ते सुरुवातीच्या त्या प्रार्थनेमध्ये आपण पाहिजे. जे सखा सर्वस्व आघावे आम्हास, तर ते लक्षात ठेवून जर याच्याकडे पाहिलं म्हणजे तेवढ्या श्रद्धेने पाहिलं तर आपलं उत्तर आपल्याला मिळेल असं त्यात व्यवस्था आहे. तर ही गेल्या वेळेला आपण असं म्हणतो की माझ्या कल्पना बाजूला ठेवून मला विचार करता येईल. सगळ्यात मोठी अडचण माणसाची की जी मगाशी गुरुकडे बघताना अडचण आली तीच आली होती की माझ्या काही कल्पना आहेत त्या गुरूंच्या बद्दल असू देत, रामाबद्दल असू देत, कृष्णाबद्दल असू देत, विठोबाबद्दल असू देत, कसलेही असू देत, त्या ज्या कल्पना आहेत त्याच्या पलीकडे तो उभा आहे याची जाणीव होती. म्हणून तशी शंका येऊ शकते. मगाशी जी आली तशी माझ्या अडचणी त्यांना कळतील की नाही ही जी शंका येते त्याचं कारण असे आहे की माझ्या कल्पना एका मर्यादेपर्यंत चालतात, त्याच्या पलीकडे जग आहे असं आपण गेल्या वेळेला विचार करीत होतो. तर दुसरं द्वैताचा विचार केला, एकमेकांच्या पूरकपीठा विचार केला, हे सगळं करीत आपण आता आलेले आहोत. तेव्हा आपल्या कल्पना ज्या आपल्याला अत्यंत प्रिय असतात त्याला मागे आपल्या म्हटल्याप्रमाणे निसर्गदत्त त्याला खेळणी म्हणतात. एवढंच साधा शब्द लक्षात ठेवला तरी पुरेसा. याच्यापेक्षा आणखीन खाली येऊन स्पष्ट सांगण्यासारखे काही नाही. आपल्या इच्छा, कल्पना, भीती ही खेळणी असून हा बालिशपणा सोडा असं ते म्हणायचे. ही आपली खेळणी आहेत. माझ्या इच्छा, माझ्या कल्पना वगैरे जे काय सगळं मला वाटतंय ती सगळी खेळणी आहेत आणि लहान मूल जसं त्या खेळण्यात रमलेलं असतं तसंच आपण सुद्धा आपापल्या सगळ्या कल्पनात रमलेलं असतो. प्रगतीच्या, अमक्याच्या तमक्याच्या, माणसांच्या, भविष्याच्या सगळ्या ज्या काय कल्पना आपल्यामध्ये आहेत त्या सगळ्या एक प्रकारच्या खेळण्यासारख्या आहेत. एवढं लक्षात आलं तरी त्यांना किती महत्त्व द्यायचं हे कळेल. कल्पना ही माणसाची शक्ती आहे, एका बाजूला आपण मान्य करतो. विचार ही माणसाची शक्ती आहे, एका बाजूला मान्य करतो. पण तरी सुद्धा त्यांच्या मर्यादा पण आपण लक्षात घेतो. त्यासाठी उत्तम परिमाण लावलेलं आहे ते निसर्गदत्तांचं. कारण माणसाचा जो विरोध होतो सुद्धा भांडण झालं. कशामुळे झालं? दोन कल्पनांचा एकमेकांशी क्लॅश झाला म्हणून भांडण झाले. म्हणजे काय असेल दोन विचारांचा एकमेकांशी संघर्ष झाला म्हणून काय ते प्रेम गेलं, म्हणून वितुष्ट आहे किंवा त्रास आहे. कशाचा त्रास आहे तर माझ्या कल्पनेशी दुसऱ्याची कल्पना जमत नाही. आणि फार दोघांचं चांगलं जमतं. दोन मित्र आहेत समजा, फार चांगलं जमतं त्यांचं. म्हणजे काय होतं, दोघांची कल्पना एकमेकांची जमतात. खेळण्यासारखं ते निसर्गदत्तांच्या भाषेत म्हणून जमतं. ते काही फार मोठं जमलेले असं नव्हे. जगामध्ये सर्व प्रकारच्या कल्पना आहेत आणि संतांचं सर्व प्रकारच्या कल्पनांशी जमतं म्हणून त्यांचं सगळ्यांशीच जमतं. सोपं उदाहरण आहे सोप्यासारखं. आपलं त्या विशिष्ट कल्पनांशीच जमतं आणि ते खेळणं याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे ज्याचं असेल तोच मागा. पंथांची सुद्धा ही अवस्था होती. त्या पंथाची जी परिस्थिती आहे त्याच्याशी जमणारं तेच त्याचं असं त्याला वाटतं म्हणून बाकी त्याची सगळा विरोध आहे किंवा त्रास आहे. हो की नाही? म्हणून ज्ञानेश्वर की तुकाराम असं म्हटलं तरी सुद्धा आरतीचा प्रश्न येतो किंवा आणखीन कशाकशाचे प्रश्न येतात वेगवेगळ्या ठिकाणी. होय की नाही? या पंथात त्याचं चालत नाही, त्या पंथात त्याचं चालत नाही. त्यांचं विचारांचं सगळ्यात एकमेकांचं चांगलं चालतं आणि इतकं उत्तम आहे याच्या माणसाने त्याच्याकडे पाठवावं. तू जा तिथे आणि तुझं काम तिकडे. हे किती संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला मिळेल. तुझं काम इथे नाही, तू तिकडे जा. तुझं काम तिकडे नाही, तू तिकडे जा. हे काय आहे? म्हणजे वास्तविक आता महाराजांसारखा विचार क्षणवर आपण केला तर प्रभू म्हणतात तू पुढे जा, ते म्हणतात तू तिकडे जा. स्वामी म्हणतात अरे बा छान, पण तू दुसरीकडे जा, तुझं काम इथे नाही. का आता एवढ्या कोटीचा मनुष्य त्यांच्या पंथाला काय नको का झालाय? कोणाकोणाकडे गेले त्यांच्या रामकृष्णांसारखे म्हणले पुढे जा, तुझे गुरु वेगळे आहेत. म्हणजे काय तर त्यांच्या दृष्टीने सर्व एक आहे. प्रत्येकाची व्यवस्था आहे त्यानुसार जा, असं एवढं. त्यापेक्षा काय नाही. आणि जायचं कुठे तर शेवटी वारकरी पंथाकडे त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडून शिकून घ्यायचं. आणि त्यांनी काय सांगायचं रामनामाचा म्हणजे काय म्हणजे त्यांना हे सगळं एक आहे दाखवायचं. आमचं सर्व कल्पनांची पटते. नाही तर त्यांनी जर समजा तसंच परिस्थिती असती, अगदी महाराजांच्या घरची कल्पना आपण विचारात घेतली तरी सुद्धा विठ्ठल भक्तीच आहे हो सगळी.
तिकडे गुरु ते वारकरी नाथ परतलेच आहेत, आणि तरी सुद्धा ते त्यांना सांगतात की तू रामनाम लोकांना घ्यायला सांग, ते तुझं आयुष्याचं कार्य. म्हणजे ज्या 2 परंपरा किंवा 3 परंपरांची निगडीत माणसं आहेत ती सांगतायत तू रामाचं. याच्यावरूनच कळतं की कल्पना आपल्याला किती मर्यादित आपल्या आहेत हे ओळखलं पाहिजे आणि त्यांना किती स्थान दिलं पाहिजे, आणि त्यानुसार ध्येय काय हा विचार करून आपण चाललं तर बाकीच्या ज्या काही भेद वगैरे आपल्याला वाटतात, म्हणून अभेदाकडे जाणं. भेद आहेत, भेद नाही तसं नव्हे, जगामध्ये सगळीकडे भेद आहेत, माणसा माणसात आहेत, परिस्थितीत आहेत, आपल्या सगळ्या सामाजिक याच्यात आहेत, ह्याच्यामध्ये आहेत. तर भेद माणसाला कळले नाहीत. एक उदाहरण म्हणून मागे एकदा सांगितलं, सांगतो परत एकदा. कृष्णमूर्ती म्हणायचे तसं की टाचणी टोचली आणि जर आपल्याला काही वेदना झाली नाही तर थोडंसं पॅरालिसिसचं लक्षण, त्याची त्याच्या ठिकाणी काहीतरी डिफॉर्मिटी, काहीतरी दोष निर्माण झालेला आहे, त्याला टोचलेलं कळत नाहीये असा अर्थ झाला. म्हणजे याचा अर्थ काहीतरी शारीरिकदृष्ट्या गडबड आहे असा अर्थ झाला. टाचणी टोचलेली कळली पाहिजे. आता अमक्यान टोचली, मुद्दाम टोचली, मला म्हणूनच टोचली, हे सगळं पुढचं कार्यक्रम आहे. ते म्हणणे तुम्हाला कळलं तर पाहिजे. कळलं नाही तर याचा अर्थ कळत नाहीये, म्हणजे यंत्रणा कळण्याची जागृतच नाही असा अर्थ झाला. मग ती एक शारीरिकदृष्ट्या कमकुवतपणा झाला तो एक प्रकारचा. म्हणजे ते कळलं पाहिजे. म्हणजे भेद जर दिसला नाही माणसाला, दिसतानाच भेदच दिसला नाही, कळलंच नाही की ह्यात भेद आहे 2 गोष्टीमध्ये, असं तर कळलं नाही. ताड पान फुल फळ भेद माणूस अंक सगळ्याचे भेद नाही कळले तर घोटाळा होईल व्यवहारामध्ये. जसं टाचणी बसल्यावर त्याला नाही कळलं तर उद्या बाहेर व्यवहारात चालताना, व्यवहार करताना सुद्धा अडचण येईल, कारण एक प्रकारचं काहीतरी कमतरता आहे त्याच्यामध्ये. तर तसं नाही आहे. भेद लक्षात येणं हे बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणूनच कळतो, राम राम म्हणूनच कळतो, महादेव महादेव म्हणूनच कळतो, हे सगळं असंच आहे. हे भेद लक्षात येतात बरोबर. फक्त म्हणजे भेद लक्षात येणं, दिसणं म्हणून आपण त्याला साध्या भाषेत भेद दिसणं, ही वस्तुस्थितीच आहे. आणि तितपत ज्ञान बरोबर असेल, माणसाची यंत्रणा बरोबर असेल, शक्ती बरोबर असेल तर त्याला भेद दिसतीलच. आणि भेद अवश्य दिसावे तरच व्यवहार सुद्धा चालेल. आपला सगळा व्यवहार हा भेदावर आधारलेला आहे, त्यामुळे तो चालणार, तो भेद दिसले तर चालणार. पण अभेद जाणणं आणि अभेद जमणं ही प्रगती आहे. भेद दिसणं ही वस्तुस्थिती, पण अभेद जाणणं आणि अभेद जमणं ही. घरात नवरा बायको आहे, भेद आहे की नाही? बेसिकच भेद आहे. निसर्गाने 2 भेद करूनच पाठवले त्यांना इथे एकत्र, ते भेद आहेत म्हणूनच पाठवले. पण अभेद असल्यासारखे अभेद जाणणे आणि अभेद जमणं ही प्रगती आहे. आणि ती प्रगती नाही झाली तर अधोगती होती, आपल्याला त्रास होतो. समजा आपल्याला सुद्धा मित्र म्हणा, हे म्हणा, 2 माणसं आहेत ती म्हणून मैत्री आहे, 2 माणसं आहेत म्हणून मैत्री 2 वेगवेगळ्या प्रकारची आहेत, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काहीतरी साम्य ओळखून ते काहीतरी प्रयत्न करतात, तर त्यामुळे ते मित्र म्हणून आनंद देऊ शकतात. पण तो आनंद केव्हा? ते एकत्र आले तर आहे. एकत्र आले, भेद आहेच पण एकत्र आले म्हणून आनंद आहे. म्हणजे भेद दिसणं ही आपल्या दृष्टीने वस्तुस्थिती आहे, पण अभेद जाणवणं, अभेद जाणणं ह्याच्यामध्ये काहीतरी साम्य आहे. दोन्ही पंथात 2 उपासना आहेत, 4 उपासना आहेत, 10 उपासना आहेत, पण शेवटी एकाच परमेश्वराच्या आहे. हे लक्षात आलं की पंथ भेद गेला. पंथ आहे त्यात भेदही आहे, पण तरी सुद्धा त्याचं कारण अभेद जाणणं आणि अभेद जमणं ही खरी प्रगती आहे. आणि तीच जमली तर माणसाला आनंदाकडे नेते. भेदाने माणसाला एकमेकांच्या विचारात जरी भेद आला तर आनंद होतो की त्रास होतो, हा आपण साधा विचार करू. तत्वज्ञान क्षण माणसांच्या 2 घरामध्ये एक गोष्ट करायची ठरवली, पण माझं एक मत झालं, यांचं एक मत झालं, काय मुलाचं एक मत झालं, मुलीचं एक मत झालं, अशी मतं झाली, भेद झाले सगळे. मग आता ते आनंदी आनंद आणेल का? तर नाही, तर त्याचा त्रास होतो. म्हणजे भेदाने भेद ही वस्तुस्थिती असली तरी त्रासदायक आहे, त्याच्यातून आपल्याला दुःख निर्माण होतं. पण हे जर एक मत झालेलं आहे, माणसं 5 असू दे, नाही तर 10 असू दे, 2 असू दे, पण ते एक झालेले आहे. एक झाले म्हटलं की निर्णय आला, पुढची अंमलबजावणी आली, त्यानंतर कार्याची सिद्धी झाली, सगळं झालं. पुढचे सगळे कष्ट काय 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 असेल ते सगळं सोपं आहे एकदम. कारण आता एकच गोष्ट आहे, म्हणजे भेद तर आहेत पण निर्णय तर एक आहे. म्हणजे थोडक्यात अभेद जाणलेला आहे आणि अभेद जमलेला आहे. अभेद नुसतं जाणूनही उपयोग नाही, तो प्रत्यक्षात जमावा पण लागतो, प्रत्यक्ष काम पण करावं लागतं. तसं अभेद असल्यासारखं काम जर केलं, लोकांच्या मनात एकच विचार आहे असं वाटलं, म्हणजे प्रत्यक्ष काम करताना, नाही तर त्यावेळेला आपलं ते कागदावरून कसं आहे की काय वगैरे, तर तसलं काही नाही. प्रत्यक्ष वागताना ते वेगळं आहे असं लक्षात येतं. यांच्या मनात हे काम नाही आहे असं दिसतं. 2च घरातली माणसं आहेत पण कागदोपत्री ऐक्य झालेलं आहे, तर मग ते पुढे प्रत्यक्षात ते व्यवहारात दिसत नाही. म्हणजे भेद जाणणं हे बरोबर आहे, पण भेद जमणं ही प्रगती आहे. ते जाणणंही पाहिजे आणि भेद जमणं, ते पुढचे अभेद जमणंही पाहिजे. त्या अभेद हा नुसता जाणवणे, अभेद हा जमण्यानेही आहे आणि मग प्रगती आहे. असा आनंदाचं एक पद्धत सांगितली. कारण गेल्या वेळेला आपण यामधल्या जे वैशिष्ट्य आहेत त्याच्यामधली जशी हा अध्याय सावध करणारच वैशिष्ट्य पाहिलं, वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य पाहिजे. दुसरं
तिथला तिसरा विचार याच्यातला महत्वाचा वेळोवेळा बोलत होतो तो म्हणजे हा अध्याय पूर्णत्वाचा विचार करणारा अध्याय. अनेक बाजूनी हा अध्याय पूर्णत्वाचा विचार करतो. पार्शली वी नो, आपल्याला थोडं थोडं भेद करून माहिती आहे. भेदच करावे, वस्तू समजून घ्यायची म्हणजे सुद्धा त्याचे तुकडे पाडावे होतात. तेव्हा ते अनालाइज केल्यानंतर लक्षात येतं आपल्याला. असं वेगवेगळं केल्यानंतर लक्षात येतं की हे आहे. आता शब्दाचा अर्थ जरी समजून घ्यायचा, वाक्याचा आपण भेद करतो त्याच्यातले. कर्त्याचा अर्थ काय, कर्माचा अर्थ काय, अर्थाचा काय, कर्माचा काय, क्रियाविशेषण कुठलं, सगळे अनालाइज केलं त्याबरोबर ते वेगवेगळं पाडल्याबरोबर लक्षात आलं. पण सगळं मिळून वाक्याचा संकलित अर्थ लक्षात आला तर नाही तर नुसतं हे म्हणजे ते म्हणजे ते म्हणजे ते हे सगळं बरोबर झालं पण सगळं मिळून म्हणजे काय हे सांगता आलं नाही काही उपयोग. म्हणजे हे करावं लागलं पण ह्याच्याबरोबर पूर्णत्वाचं जर त्याला दिशा मिळाली तरी काम पूर्ण राहतं. हा अध्याय पूर्णत्वाचा विचार करतो. मागे आपण प्रत्येक गोष्टीचं पूर्णत्व कशात आहे असा पण एक विचार आहे. त्या दृष्टीने मला वाटतं कर्माचं पूर्णत्व इथपर्यंत आलो. कर्माचं पूर्णत्व कशात आहे हे आपण गेल्या वेळेला पाहत होतो आणि त्यावरून याच जे विषय आलेला आहे त्याच्यात नामाच्या संदर्भातलं पूर्णत्व घेतलं आहे. योगाच्या संदर्भात मार्ग जे आहेत भगवंताकडे जाण्याचं त्या प्रत्येक मार्गाचं पूर्णत्व बघायचा प्रयत्न केला. कर्माचं आता गेल्या वेळेला आपण तिथे होतो शेवटी. तिथून पुढे यातल्या ह्या 9 ओव्यातल्या पूर्णत्वाकडे पाहिजे जायचं होतं. गेल्या वेळेला त्याच्यासाठी वेळ राहिला नाही. ते आज सुरुवातीला आणि शक्यतो संपायचा विचार की कर्माचं पूर्णत्व आपण गेल्या वेळेला पाहत होतो. कर्माची गरज संपण्यात कर्माचं पूर्णत्व आहे. तरी फक्त एक सोपी व्याख्या ठेवतो. कर्माची गरज संपली की कर्माचं पूर्णत्व आहे. आपली गरज कर्माची 70 वर्ष झाली आणि 80 वर्ष झाली तरी कर्माची गरज शिल्लक राहते. अजूनही काहीतरी करायचं आहे किंवा करावं असं वाटतं. याचाच अर्थ अजूनही कर्माची गरज संपली नाही म्हणजे कर्माचा योग झालेला नाही. कर्मच आहे आयुष्यामध्ये. त्याच्यापुढे ते त्याच्यापुढे ते त्याच्यापुढे ते क्षितिसारखं पुढं 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 जात आणि अजूनही असं वाटते की अजूनही काहीतरी करायचं आहे म्हणून ते 80व्या वर्षी सुद्धा पुन्हा उभे असतातच. 75व्या वर्षी सुद्धा उभे असतात कारण अजूनही काहीतरी करायचं आहे. म्हणजे जगाला माझी गरज आहे असं म्हणतात पण तरी सुद्धा प्रत्यक्षात त्यांना काहीतरी करायचं आहे अजूनही असं असतं. तसं सगळीकडेच असतं म्हणून तर ते कायदे करावे लागेल. 10 वर्षांनी सोडा, 10 वर्षांनी अमुक करा तमुक करा सगळे कायदे आणले शेवटी. ते अशासाठी आणायची वेळ आली. त्यांचं काय करायचं इच्छा काय थांबत नाही. काय दुसऱ्याला काय ते मिळत नाही. त्यामुळं त्या बाकीची माणसं कशी तयार होणार म्हणून असे कुठे कायदेशीर मार्गावर काढायला. तर तसं आहे ती कर्माची गरज संपण्यात कर्माचं पूर्ण. आपण अशी कर्म करतो का की ज्यामुळे कर्माची पुन्हा गरज राहणार नाही अशी आपल्या कर्माची पद्धत आहे. समजा एक पूजा केली मनापासून आणि ती आपल्या पूजेचं उदाहरण आपण घेतो कारण बऱ्याच ठिकाणी ती घरामध्ये निदान दुसऱ्यावर ढकलण्याचा विषय तरी असतो. स्वतः विचार करतो एक कर्माची गरज आहे म्हणतो पण तो 70 पर्यंत पूजा नाही करीत. लवकरात लवकर जे गाड्या गेलो मोकळा होतो कोणीतरी मी गडबडीत आहेत जरा तुम्ही तेवढं पूजेचं बघा. घरचे विचारे पूजा करत असतो मग ते घरच्यांना पावतो आता त्याला काय करायचं तर असं काहीतरी आहे. तर ते उदाहरण एवढ्यासाठीच घ्यायचं की पूजा केली आणि त्याला वाटलं की बस आता काही नाही भगवंत भेटला आता पूजा करायची गरज उरली आहे. असं जर झालं तर पूजाचं कर्म पूर्ण झालं कारण कर्माची गरज नाही. नित्यकर्म म्हणून उद्या पूजा करावी लागली हे मी समजू शकतो. नित्यकर्म म्हणून उद्या जशी मला आंघोळ करावी लागणार तशी देवाला आंघोळ करावी लागेल हे समजू शकतो. पण पूजेचं जे मूळ उद्दिष्ट होतं जे मला त्याला भेटण्याचं समाधान होतं देवाला ते मला माझ्या पूजेत मिळालेलं आहे असं वाटलं तर दिवसभर पुन्हा आपल्याला भगवंत बरोबर राहील. दर्शन घ्यायला जायला हरकत नाही पण गर्कांची गरज संपली त्याने. कर्म गरज आपली कर्म दुसऱ्या कर्माची गरज निर्माण करतात. या देवाला गेला की अजून त्या देवाला जावं असं वाटतं. त्या देवाला गेलो की त्या देवाला जावं असं वाटतं. असं पुढं 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 करत त्याचं ते थांबत नाही कधी. अशी यात्रा झाली की बाबा आता काही यात्रा करायची गरज राहिली नाही. थकलं म्हणून नव्हे यात्रेत त्रास झाला म्हणून नव्हे पण आता त्याचा आनंदच एवढा झाला की आता ही यात्रा बस आता काही यात्रा करायची आवश्यकता नाही. असं त्या कर्माकडे जर जाता आलं तर त्या कर्माची पूर्णता आहे. अशी प्रत्येक मार्गाची पूर्णता यामध्ये दिलेली आहे. ही जी पूर्णता करणारी माणसं आहेत त्यांच्याकडून जास्त शिकता येतं असं मला वाटतं. म्हणून मी तो जो प्रत्येक गोष्टीचा जी पूर्णता आहे ज्ञानाची पूर्णता आहे जशी कर्माची पूर्णता सांगितली जी ज्ञानाची पूर्णता आहे नमनाची पूर्णता आहे ही सगळ्याची पूर्णता पुढे दिलेलीच आहे. पण ही सर्व पूर्णतेला जाणारी माणसं कशी असतात याचं वर्णन या पहिल्यांदाच सुरुवातीला 9 ओव्यामध्ये फक्त केलेलं आहे. त्या वर्णनाचा समजा जर शांतपणे बारकाईने जर अभ्यास केला त्याची उदाहरणं पुढे आहेत. नमनाचं उदाहरण आहे, योगाचं उदाहरण आहे, सगळ्याची उदाहरणं पुढे आहे. मग ते कसे जातात त्याचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. एक योगाचा मार्ग घेतला तर कसा आहे ते जैतपर्यंत वगैरे सगळं आहे. तर असं प्रत्येकाचं वर्णन पुढे आहे. पण पहिल्या 9 ओव्यामध्ये
अक्षरशः नव्याचं सार सुद्धा नव्यातच आहे, नवव्यातच आहे असं वाटावं असं वर्णन याच्यामध्ये आहे. गीतेचं सार आपण नव्या अध्यायामध्ये आहे असं म्हणतो. त्याच्याही पुढे जाऊन जर म्हणायचं असलं तर पहिले 13 श्लोक हे झाले की हे जे 128 पासून सुरू होतात, या 9 श्लोकामध्ये सर्व महान संपत्तीचं, महान माणसांचं सार नवव्यामध्ये आहे. तरी दयांचे, आणि त्याची सुरुवातच अशी केलेली आहे की भगवंताला सुद्धा, म्हणजे जसं वर्तमानपत्र वाचवत नाही अलीकडे असं होतं अनेकदा, वाचणाऱ्यांना कल्पना असेल सगळे वाचतात, तो वाचवत नाही असं होतं. तर वाचवत नाही याचा अर्थ काय, तसं त्याचं आधीचं भगवंताचं झालेलं आहे आपल्यासारखं, की त्यांनी आधी थोडंसं ही जी दैवी प्रकृतीची माणसं आहेत, त्याच्या आधीची जी राक्षसी मासुरींची अशी जी माणसं आहेत, त्यांचं थोडंसं वर्णन करतो म्हणून वर्णन केलेलं आहे. तेव्हा ते म्हणले आता हे पुरे, इथे बोललेले देवे तेथे जी म्हणतले पांडवे, ऐके जे वाचा अनुसार म्हणून असं तू ये आणि कायची मूर्खांची बोलण, वाया वाढविता वाणी शिणेला. तेव्हा या वाईट गोष्टींचं वर्णन करण्यात आता काही वाणी शिणवू नको, मला ते ऐकायला सुद्धा नको वाटतं असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर वर्णन केलेलं आहे की ज्यांचं वर्णन करताना माझ्या वाणीला विश्रांती मिळेल, आनंद मिळेल, त्यांचं वर्णन करायचं सांगितलं आहे. आणि ते हे वर्णन आहे ते नवव्यात आहे. आत्ता जे आपण नवव्या वाचल्या त्यामध्ये हे वर्णन आहे. त्याचं समजा सहज बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्या सुरुवातीच्या श्लोकापासून लक्षात येईल की भगवंतांनी त्यांना सांगताना की आपल्याला सगळं लागू आहे, ते कसं लागू आहे ते बघायचं आहे पुढे. तरी जयांचे चौकटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यास. क्षेत्र संन्यास एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्येच आपला काळ घालवायचा हा जो क्षेत्र संन्यासामध्ये एक प्रकार आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहायचं, एखादं घर सोडून जात नाही, एखादा गाव सोडून जात नाही, तसं त्या क्षेत्रात संन्यासी होऊन तिथे मनुष्य राहतो. बाकी सर्व क्षेत्रांचा संन्यास आणि त्याच क्षेत्रात राहणं म्हणजे आपला क्षेत्र संन्यास, तर त्याच ठिकाणी राहणं. भगवंताचं म्हणणं असं आहे की मी स्वतः क्षेत्र संन्यास घेऊन त्यांच्या ठिकाणी राहतो, इतकं मला राहायला आवडतं. आपण अशी कल्पना करू की असं कुणाला आपल्या घरी राहायला आवडेल का, याचा संबंध आपल्या आयुष्याशी आहे तो काय आहे ते बघायचं. म्हणून हे सगळं महत्वाचं आहे की असं कोणत्या घरी आपल्याला आवडेल की जिथे मला माझं सर्व क्षेत्र सोडून या क्षेत्रात येऊन राहायला आवडेल. असं होतं ना, दोन वेळा आपण म्हणत नाही ते माहेरसारखं वाटतं, त्या गुरुचं घर त्याला माहेर घर असल्यासारखं वाटतं, तिथे गेलं म्हणजे बरं वाटतं. काहीतरी माहेरचे गुण त्याच्यामध्ये आहे. माहेरी गेल्यावर सुद्धा आता काय सगळीकडे बरंच वाटेल अशी परिस्थिती असेल असं सांगता येत नाही, कारण आता सगळीकडे सुधारणा आहेत, आणखीन नवीन नवीन विचार आहेत, त्यामुळे काय परिस्थिती मला माहित नाही. पण एक आहे नक्की की एक माहेर अजूनही कल्पना मनाला तरी का होईना थोडीशी शांत करणारी आहे. बाहेर गेलं म्हणजे बरं वाटतं असं वाटतं. ते जे माहेर म्हणून जे काय असेल त्यात काहीतरी चांगल्या गोष्टींचं एकत्रीकरण झालेलं होतं किंवा अजूनही आहे, पुढे राहील, कारण शेवटी ती विसाव्याची जागा असेल. मनुष्य तिथून निघालेला आहे, त्या अर्थी त्याची ती मूळ विसाव्याची जागा आहे, त्यामुळे तिथे तेवढं असेल त्या जागेमध्ये. तर ते जे आहे जसं माहेर आहे तसं भगवंताचं माहेर आहे, त्याला तिथं जाऊन राहायला आवडतं. तो म्हणतो की अशा लोकांच्या ठिकाणी ज्यांचं वर्णन पुढे केलेलं आहे, त्यांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे, त्या लोकांच्या ठिकाणी मला जाऊन राहायला आवडतं. हे लोक कोण आहेत? ज्ञानातले पूर्णतेचे आहेत, योगातले पूर्णतेचे आहेत, नमनातले पूर्णतेचे आहेत. बाबा महाराज नमन भक्तीचे आचार्य, आपण बाहेर बघितलं होतं उदाहरण. तर तसं ते नमन भक्तीचे आचार्य, त्यांच्याकडे जाऊन राहायला मला, हे ज्ञानमार्गाचे आचार्य गुरुदेव, तिथे जाऊन राहायला आवडतं. तसं भगवंताला त्या ठिकाणी जायला आवडतं. भाऊसाहेब महाराज तर तिथे भक्तीचा घालून दिला, बोलायचा केला वरगडा, आपण इथं त्यांचे स्तवन करतोच आहोत, तर तिथे मला राहायला आवडतं. असं म्हणजे 10 शिष्य झाले तरी सुद्धा गुरुला असं विचारलं तर क्षणभर त्याला कळेल की नाही याच्याकडे जाऊन राहायला मला बरं असं वाटलं. ब्रह्मानंदास माझ्या ठिकाणी समजा इतकं स्वच्छ महाराज ह्याच्यात लिहितं, पत्रात लिहितं, त्याच्यावर काहीतरी कळेल की नुसतं तोंडी म्हणले तुम्हाला तसं ऐकू आलं वगैरे असं काही नाही, सरळ स्वच्छ माझ्याबद्दल असं म्हणले वगैरे असं काही नाही, तिथे लिहिलेलं आहे. ब्रह्मानंदास माझ्या ठिकाणी मानून ते काम सुरू करायचं, मी स्वतः येण्याची आवश्यकता नाही. असं म्हणजे त्यांचं कसं प्रेम असेल किंवा काय असेल ते आपल्याला. माझा उजवा हात आनंदसागर गेल्यावर पण माझा उजवा हात इतकं त्यांना त्याच्याबद्दल वाटतं. असं काहीतरी त्याच्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. तर असं निर्माण व्हायला त्यांना ते क्षेत्रसंन्यास घेऊन त्यांच्या घरीच राहावं असं वाटते. असं त्यांना वाटेल असं आपल्या काय असेल निर्माण करता येईल का? आपण पाहुण्याकडे जरी गेलो तरी केव्हा जातोय असं पण होतं आणि अजून राहूया असं होतं. हे काय होतं तेच ठीक, अजून एखाद दिवस राहिलं त्याचा वाढवू, काहीतरी करू, राहू असं वाटतं. आणि काही ठिकाणी एकदा आपलं लवकरात लवकर
संध्याकाळच्या चहालाच बाहेर गेलो बरं असं वाटतं. का वाटतं? काहीतरी वागणं असेल तसं, काहीतरी विषय असेल तसं, म्हणून वाटतं. म्हणजे त्या ठिकाणी काय गुणधर्म आहेत, ते काय गुणधर्म काय घरादाराचे आहेत. बंगला असलं तरी मनुष्य सोडून झोपडीत जाऊन राहील, आनंद आहे. तिथे क्षेत्रसंध्या घेऊन राहील, तिथे त्याला राहावंसं वाटेल. तेच त्याला एखाद्या महालात राहावंसं वाटेल असं नाही. ते काय महालावरून बंगल्यावरून झोपडीवर अवलंबून नाही, त्या माणसांच्या अवलंबून आहे, म्हणजे त्यांच्या वृत्तीवर अवलंबून आहे. तेव्हा या ठिकाणी वृत्तीमध्ये असं काहीतरी त्यांनी मिळवलेलं आहे की जे या नवयुगात मांडलेलं आहे. ते काय आहे त्याचं सार असं आहे. तर त्याचा जर आपण अभ्यास केला, ज्ञान देलिया ते उपासी वैराग्य. वैराग्य म्हणजे असं मिळवलेलं आहे वैराग्याची स्थिती की ते झोपले तरी वैराग्य त्यांची उपासना करते. ही कल्पनेची जेवारी मोठी एवढी आहे. आपण म्हणतो वस्तूत अडकू नये, अमक्यात अडकू नये, तमक्यात अडकू नये, की साधं पोळपाट तुटलेलं खड असलं तरी टाकायला नको वाटते, बंबात तरी कमी ना नऊ देऊ. वैराग्याचं काय बोलावं. मी अनेकदा म्हणतो आपल्या लॉफ्टवर ना आपलं वैराग्य कळेल. आपल्या घरच्या लॉफ्टवर ज्या वस्तू आहेत किंवा विशेष न उघडल्या जाणाऱ्या खोलीत ज्या वस्तू आहेत त्यावरून आपल्या वैराग्याची कल्पना येईल. वापरातल्या वस्तूवरून एक वेळ नाही. इतके काही कठोर नाहीत आपले गुरु. ते काही तुमच्या घरातलं काही टिपायन कोचून द्या म्हणत नाही. आपले गुरु कनवाळू आहेत सगळे, ते सगळे संत कनवाळू आहेत. तर ते काही म्हणत नाही, पण निदान त्याच्या लॉफ्टवर, त्याच्या आडगळीच्या खोलीत, विशेषतः जिन्यांच्या खाली अशा विशिष्ट जागा आहे. त्यांच्या घरी घर मोठी असतील. आमच्या घरच्या वस्तू कशाला काढता, तुम्हाला काय तुमच्या घरातली कुठली वस्तू नको आहे, कुणालाच नको आहे. प्रश्न तुम्हाला ती हवी आहे का? आहे. अनेकांच्या घरी गच्च्या असतात. म्हणजे जसं याच्या सांगितलं जिन्याच्या खालचं, तसं असं कर ते गच्चीवर टाक. आपण चटकन म्हणतो की, कारण खाली कुठे लागतच नसते, ती गच्चीत टाक. आणि गच्चीत टाकल्यावर तो पाऊस पडतोय, ते फुगतोय, वाळतोय, ऊन पडते. त्यांना काय विचारांना 6 महिन्यांनी वर्ष झालं तरी ती वस्तू लागत. वस्तूच आहे का नाही घरातली, काही बुवा कचरा कोंडीला केर आणलाय आणि वर ठेवलाय असं आहे का? थोडं घरातली वस्तू आहे याचा अर्थ ती वर नेऊन टाक, याचा अर्थ खाली कधीतरी ती पाहिजे होती म्हणून आणली, काहीतरी उपयोग होता म्हणून आणली. आणि ती जर आणलेली वस्तू त्याला वर पाठवावी लागत असेल तर बाहेर का पाठवू नये? एवढं तरी वैराग्य. हे वैराग्याची अगदी खालची पातळी आहे ना. मला ज्याच्यात जास्तीत जास्त मन आहे ते देणं म्हणजे वैराग्य. कारण माझं जास्तीत जास्त मन ज्याच्यात आहे ती गोष्ट देणं आणि ती सुद्धा पुन्हा आठवण न राहता देणं म्हणजे वैराग्य. आठवण राहून देणं, आठवण न राहता देणं हे खरं आहे. हा ठीक आहे, ते जाऊ दे. पण निदान जी पडून आहे, जी पाऊस भिजवतोय आणि जी आता फुगून वाया चालली किंवा काय गळ झालं त्या वस्तूचं काय ते होतंय, तर ती तरी निदान अजून तरी कोणाच्या तरी उपयोगाची, कारण ती कोणाच उपयोगाचीच वस्तू आहे. तर अशी थोडीशी गच्चीवरची जागा, थोडीशी जिन्याखालच्या जागा, थोड्या लॉफ्टवरच्या जागा, आपला परमार्थ हा व्यवहारातला आहे. महाराजांचा परमार्थच व्यवहारातला आहे. आता ही आपली एक स्थिती बघा. सगळ्यांची अशी अशी मला अजिबात म्हणायचं नाही, कारण लोकांनी फार डोळा अलीकडे मध्ये तर मनावर घेऊन सगळे स्वच्छ वगैरे केले. तर असं चर्चा झाली काहीतरी लॉफ्टवरनं चर्चा झाली. 3 वर्ष काय काहीतरी सांगितलं होतं, मग 1 वर्ष एकदा सांगितलं होतं, असं काहीतरी ते चर्चा झाली. 1 वर्षात जी वस्तू लॉफ्टवरून आपल्याला खाली काढून वापरावी लागली नाही ती आपल्या गरजेची नाही असा आपला एकदा विषय झाला होता. त्यानंतर काही लोकांनी खरंच लॉफ्ट बघितले आवडले. 3 वर्ष तरी त्यांनी पिरियड त्याचा ठरवला काहीतरी. आमच्याकडे रेकॉर्ड डिस्ट्रक्शन असतं बँकेमध्ये वगैरे. 12 वर्ष झाली की आता ती वस्तू काढून टाकायला हवे. तसं टाइम बार वगैरे याच्यात आहे नाही का कायद्यामध्ये सुद्धा, ते सुद्धा ठेवून घेत नाहीत खाटला. त्याचा काय उपयोग नाही म्हणतात. 12 वर्ष झाल्या त्याचा उपयोग संपला. तर ते काय तुमचं काय वाटेल ते लिहिलं असू दे, नंतर न लिहिलं असू दे, ते सगळं तुमचं असू दे, त्यांचं असू दे, त्याला काय अर्थ राहिला नाही म्हणतात कायदेशीर. हे कायदा सुद्धा म्हणतो शेवटी, तो सुद्धा त्याच्याकडची आडगळ काढून टाकतो. तो म्हणतो आता हे टाइम बार्ड रकम. तसं आपल्याकडे टाइम बार्ड काय आहे तर तसं जरी बघितलं तरी सुद्धा खूप घरात मोकळी हवा खेळ आनंद होईल. करून बघायला परवानगीन करून बघा, नाही तर ते ज्ञानेश्वरला गेले, मी गेलो होतो काहीतरी डोक्यात घेऊन आले एक वस्तू काढायला, असलं काहीतरी ओढवून घ्यायला नको, ते पुन्हा शिवाय म्हणायचे. तर तसं नको, पण निदान एक विचार करायला हरकत नाही. समजा एकमत झालं ते पण म्हणणं धाडसच वाटतं काही वेळेला, म्हणजे याच्यावर कल्पना येईल की समजा एकमत झालं की टाकूयाच का, अगदी बरं टाकूयाच असं जर ठरलं समजा, तरी म्हणजे ते वैराग्य आपल्यापुरतं आपलं माझी वापरातली अत्यंत उत्तम साडी दिली ते नव्हे वैराग्य. मी जी गेले
3 वर्ष काढली नाही, 4 वर्ष काढली नाही, अजूनही काढण्याची इच्छा होती तरी सुद्धा ठेवण्याची इच्छा काही सुटली नाही, ती देणं एवढं तरी वैराग्य. हे आपल्याकडून झालं जाणीवपूर्वक. ते असं म्हणतात, ते निजलेले असले तरी वैराग्य त्यांची उपासना. म्हणजे काय ते कळण्यासाठी हे केवळ पाहिजे. आपल्या घरादारात काही आपल्याला इंटरेस्ट नाही, कुठल्या वस्तू तर अजिबात नाही, काही नाही. प्रश्न एवढाच आहे फक्त की वैराग्याची कल्पनाची झेप ज्ञानेश्वरांची काय आहे, वैराग्य म्हणजे याची कल्पना यावी म्हणून केवळ ही तफावत पाहिजे आपण की अरे वैराग्य त्यांची उपासना करतात. ज्यांनी वैराग्याची एवढी उपासना केली असेल की ते दारी तिष्ठत राहावं, दारी त्याच्या तिष्ठत राहावं आणि हा झोपला तरी वैराग्यानं त्यांची उपासना करावी की यांनी माझ्याकडे बघावं असं वैराग्याला वाटावं म्हणजे काय असेल, आणि मग आपल्या वस्तूंची लिस्ट काय असेल आणि त्यातलं काय असेल ते आपण बघायचं. अशा तऱ्हेनं सुरुवात केलेली आहे. ही जी सुरुवात केली त्याच्यातले आपण जर मुद्दे काढले तर मी किंचित साधू त्याचा अभ्यास ठेवला. त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की हा 9वा अध्याय, त्यामध्ये या 9 ओव्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यात मॉडेल आहे. माणसाच्या दृष्टीनं आपण बघतो सगळी गीता खूप मोठी आहे, पण मला करण्यासारखं काय आहे, शेवटी मला काय महत्त्वाचं आहे ते मला माझी वृत्ती कशी असावी हे महत्त्वाचं आहे, कशी ठेवावी हे महत्त्वाचे. ज्यांनी करून दाखवली त्यांची उदाहरणं ह्याच्यात आहेत, कारण त्यांचं पुढे वर्णन आहे सगळं, आणि त्यांची उदाहरणं आहे जी सगळी उदाहरणं त्यांचीच आहे. वर्जनचं लाभलेच फोटो की त्यांचीच उदाहरणं आहे. ते वैराग्याची अशी त्यांची परिस्थिती आहे, मग त्यांना काय देणार. त्यातल्या कोणालाही काही कोणी स्टेप दिलेली नाही, ते निर्माण करून गेले, ते देऊन गेले, त्यांना काय दिलेलं आणि गरज नाही त्यांना त्याची काय, अशी त्यांची अवस्था आहे. म्हणजे वैराग्य उपासना कशी करतात ते आपल्या लक्षात येईल आणि त्याचा आनंद असतो. आपल्याला आपण ओझी वाढवीत जातो, आपल्याला असं वाटतं की आपलं सुख वाढत चाललंय. ओझी हलकी केल्यावर लक्षात येईल की हलकं केल्यानं सुख होतं का वाढवल्याने सुख होतं, आपल्याला खरोखरच शिकण्यासारखं आहे. त्यात वैराग्याचे मर्म आहे. चालणारे लोक असतील तर त्यांना माहिती आहे चालताना ओझं जर आपल्याबरोबर असलं तर चालण्याचं स्पीड, दमण्याचं प्रमाण, या सगळ्या गोष्टी कशा बदलत जातात. चालत जर आपण आता कुठेच चालत जातो, कोण खाली गेला की किक मारणार तो म्हणल्यानंतर काय स्टार्टर मारणार म्हणा, फार मोठा असला तर स्टार्टर मारेल, पण त्याला ओझ्याची त्यामुळे जाणीव होत नाही. पण समजा इथून जर ते मध्ये रिक्षा वगैरे बंद होत्या, आपल्याला अनुभव आला असेल थोडाफार काही लोकांना की असं 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर जावं लागलं, तर अशा वेळेला जर समजा 5-25 किलोचं ओझं आपल्याबरोबर दिलं तर कल्पना येईल की व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा ओझं आपल्याला परवडत नाही, तर मानसिकदृष्ट्या काय करतो. वैराग्य म्हणजे मानसिक ओझं नाहीचं करण्याचा मार्ग आहे. काय मानसिक ओझी ठेवलेली आहे ती आता टिकून द्या. काय जी मानसिक ओझी डोक्यावर ठेवली आहेत ती, कुणी अपमानाची ठेवतात, कुणी शब्दांची ठेवतात, कुणी घडलेल्या प्रसंगांची ठेवतात, काय झालेल्या गोष्टींची ठेवतात, किती ओझी डोक्यावर आहेत. आणि मग प्रश्न आहे सगळा. म्हणून मग झोप लागत नाही, त्रास होतो, तब्येतीचे तक्रारी होतात, अल्सर किती गोष्टी तशा. हे सगळे मोठे मोठे आजार आहेत. सगळ्याच्या मागे मूळ अनेकदा ओझी डोक्यावर ठेवून बघायचं काय. व्यवहाराचं ओझं आहे कळतं, हे 5 किलो आहे 10 किलो आहे, तर 10 किलोचा कोण भेटला मित्रांनो जर म्हणला 2 पिशव्या असल्याने जरा मी घेऊ का, हा देवासारखा भेटला, तेव्हा तरी देवाची आठवण. असं जर कोण ओझं हलकं करणारा भेटला तर देवासारखा भेटलाच म्हणतो. तर देव तर आहेच आहे, तो जी हलकी करायलाच बसलाय, तो द्यायला कोण तयार नाही. निदान कसं द्यायचं समजून घ्यायलाही कोणी तयार नाही, आणि ते तर समजून द्यायला बसले ते ह्याच्यात आहे. तर अशी जर यादी पाहिली तर ह्या 9 ओव्यामध्ये 18 गुण आलेले आहेत त्यांच्या मनाचे, त्यांच्या स्थितीचे, त्यांच्या वृत्तीचे, की ज्यांनी हे करून आनंद मिळवलेला आहे. म्हणजे जिथे वैराग्य उपासना करतो त्यापेक्षा आणखीन सांगायचं कारण नाही. त्याच्याही आधी सुरुवातीला मला स्वतःला तिथं क्षेत्रसंन्यास घेऊन राहावं असं वाटतं, असं भगवंताने म्हणावं, ह्यापेक्षा आणखीन सर्टिफिकेट काही मोठं द्यायचं कारण नाही. एवढं मोठं सर्टिफिकेट दिलेलं आहे. तर त्यांची मनं निर्मळ असतात. सुरुवातीपासूनचं जर यादी पाहिली इथून जे आहे आस्थेचे असभावा धर्म करी राणी व्हावी, मन निर्मळ, त्यामध्ये भगवंताचा सततचा वास. भगवंत क्षेत्रसंन्यास घेऊन राहतो, तो तिथून जायला तयार नाही, आपण होऊन आनंदाने तिथेच राहतो असं म्हणतो. ते आहे मन निर्मळ, भगवंताचा सततचा वास, त्यांच्या आस्थेवर धर्म जपतो. त्यांनी त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या कृतीमुळे, त्यांच्या भावनेमुळे धर्म जपतो. आपण धर्माचरण वगैरे तर आता ते विषय जाऊ लागला, तो मोठाच विषय. पण इथे अशी अवस्था आहे की धर्म त्यांच्या ओलाव्यावर जगतो. पाण्यावर एखादं झाड जगतं, आपल्याला कल्पना आहे पाणी नसतं तर उन्हाळ्यामध्ये उमेजतात,
झाडं कोमेजतात. आणि आपण पाहिलं असेल खरोखरच जर एखादं आपण जर आपण कागदवर पाणी आणून बाहेर ओतलं तर एक तासाभरात टवटवी दिसायला लागते, पानावर याच्यावर टवटवी. तर अशा तऱ्हेची धर्माला टवटवी येते त्यांच्यामुळे. धर्माला जिवंत बनेल त्याच्यावर तो जगतो. ज्यांच्या आस्थेनं धर्म जगतो, ज्यांच्या आस्थेच्या ओलावा, ज्यांचे मन ओलावा विवेक असे. विवेक हे धर्माचं लक्षण. त्यांच्या आस्थेनं धर्म जगतो. मनाच्या ओलाव्यानं विवेक किंवा विचार जगतो. चौथं, त्यांच्या मनाच्या ओलाव्याने, ज्यांच्या आस्थेवर धर्म जगतो, ज्यांच्या मनाच्या ओलाव्याने विवेक किंवा विचार जगतो. ज्ञानाच्या बाबतीत पूर्ण असतात आणि सर्वच दृष्टीने सदैव पूर्ण असतात. सहावं, ज्ञानाच्या दृष्टीने पूर्ण असतात. ज्ञानाच्या दृष्टीने पूर्ण म्हणजे विश्वकोश घेतला तर पहिल्यापासून शेवटचा खंड नव्हे. एन्सायक्लोपीडिया काढला तर सगळा पाठ आहे ते नव्हे. ती माहितीच्या दृष्टीने पूर्ण, ज्ञानाच्या दृष्टीने नव्हे. तिचं जे ज्ञान अभिप्रेत आहे, जे मिळाल्याने माणसाला आनंद स्वतःला घेता येतो आणि पर्यायाने देता येतो. देण्यासाठी नव्हे पण स्वतःचं मन सदैव आनंदामध्ये ज्यामुळे राहू शकतं अशी गोष्ट मिळवणं ते ज्ञान. त्या ज्ञानाची पूर्णता त्यांच्या ठिकाणी आहे. त्यामुळे दुःख कधी नाही, असमाधान दुःख कधी नाही. त्या अर्थाने ज्ञानाने पूर्ण. आस्थेनं धर्म जगतो त्यांच्या. तर त्याच्यामध्ये पुढे त्यांच्या मनात आलं ते अथणीचे. त्यांच्या मनात पुढे असं आलं की अथणीला आपण पत्नीच्या स्मरणार्थ असं एखादं ध्यानाचं गृह बांधावं, ध्यानासाठी मंदिर बांधावं किंवा, आणि ते जर आपली परवानगी असेल तर त्याचे जे भूमिपूजन आहे त्याच्यासाठी गुरुदेवांनी यावं अशी त्याने त्यांना पत्र विनंती केली की आपण हे करावं, आपण यासाठी यावं, आपल्याला हे मंजूर आहे का, मी करू का असं, आणि केलं तर आपण त्याच्या भूमिपूजनासाठी याल का. तेव्हा गुरुदेवांनी दिलेल्या उत्तरातलं मार्मिकपणा लक्षात घेण्यासारखं आहे. ते त्यांना म्हणाले की ध्यानासाठी मंदिर बांधावं हे आपल्या मनात आलं. पुन्हा एकदा आपण अथणीमध्ये अशा तऱ्हेचं काही काम करावं असं आपल्या मनात आलं. हा त्याग करावा असा वाटला. हा विचार ताबडतोब अंमलात आणा, थांबू नये. मी भूमिपूजनास येऊन किंवा न येईल, मला ते जमेल असं नाही, पण एक नक्की की त्या गृहामध्ये मी येऊन ध्यान करून जाईल. एक दिवस का होईना पण मी तिथे उपासना करून जाईल, पण तुम्ही हे ताबडतोब करा. कारण म्हणाले विचार येत असतात, त्यात चांगले विचार आले तर तत्क्षणी अंमलात आणावेत, सूत्र देऊन ठेवले. आणि वाईट विचार आले तर थांबावं. अगदी साधं सूत्र आहे पण आपल्याला उपयोगी पडण्यासारखं आहे की जर चांगले विचार आले असतील तर तात्काळ तत्क्षणी अंमलात आणावे. सगळे तत्क्षणी अंमलात आणावे विचार. केलंही पुढे झालं सगळं. तर त्यांच्या ही जी दृष्टी असते त्याच्यामुळे धर्म जगतो. आज ध्यानाची एक व्यवस्था झाली, त्याच्यावर आज 100 नाही 1000 माणसं आज ध्यान करतात. त्याची किंमत आपलं घर बांधून येईल का. ज्या ठिकाणी ध्यानाचं गृह आहे, व्यवस्था आहे, त्या ठिकाणी 1000 माणसांनी काय तासभर काय जप केला, नेम केला, ध्यान केलं, काय ते केलं, तर त्याची किंमत माझ्या त्या महालयाच्या काय जे त्याच्यासाठी ओतले असतील लाखो रुपये त्याच्यात येईल का. धर्म कुठे जगला. आमच्या घरात 2 माणसं तर 3 माणसं जगली, ती फक्त जगली. तिथे ही माणसं परमेश्वराकडे जायला एक पाऊल पुढे जायला त्यांना मदत झाली. धर्म जगला. त्या माणसांचा काही संबंध नाही लौकिक दृष्ट्या. माझ्या घरामध्ये आले तर 4 जोडलेले पाहुणे किंवा जोडलेली माणसं, ज्यांचं बरं आहे असे पाहुणे आणि ज्यांचं आपलं जमतं असे 4 लोक, ते येणार आणि खाणं पिणं राहणं याच्या पलीकडे काही होणार नाही. पण ज्या ठिकाणी असं ध्यानाचं ग्रह आहे की आता ध्यानाचं ग्रह आहे, काही आपला संबंध नसताना आपण त्या ध्यानाच्या ग्रहात जातो. त्याला ध्यान म्हणजे खूप सुंदर व्यवस्था आहे. फक्त या ध्यान करा आणि जा, जप करा आणि जा. काही संबंध नाही. तुम्ही त्यांची काय आठवण ठेवा असं नाही, काही अमुक ठेवा असं नाही, काही करू नका, उलट करू नका असंच लिहिले. पार्थ जपाची पाठ ती ठेवलेली आहे. विसर तो वापरा, नसेल तो नुसतं उपयोग करा, नुसता नेम करा. आता त्याच्यात झालेलं कल्याण इतरांचं विचारात घेतलं म्हणजे मी अगदी स्वभावावरून सांगतो की तिथे जाऊन आपलं झालेलं कल्याण जर अनुभवाला घेतलं तर धर्म जगतो म्हणजे काय ते लक्षात की धर्म जगला, लोक जगले, शेकडो लोकांची व्यवस्था जगली आणि त्यांना ती भगवंताच्या मार्गावर पुढे जायला मदत करणारी झाली. माझ्या घरात राहून कदाचित माझ्या 4 माणसांचं स्वास्थ्य सुद्धा टिकण्याची खात्री नाही देऊ शकत.
तर त्यांच्या परमार्थात पुढे जायची खात्री काय नाही. धर्म जगणं म्हणजे काय ही कल्पना समोर यावी म्हणून केवळ तेही सांगितलं. तर अशा तऱ्हेचं काम करणारी माणसं आहे आणि ही झालेल्या घटना आहे. दुसरं आपण बघत होतो की मन सुरुवातीला बघितलं मन निर्मळ असलं. प्रपंचाची मलिनता चित्ताला येते, ती दूर व्हायला भगवंताचं चिंतन उपयोगी पडतं. ते चिंतन झाले की मन निर्मळ होतं. प्रपंचाचं कितीही चिंतन करावं लागतं, मन आणखीन मलिन होत जात. समजा एकदा प्रसंग घडला आणि त्याच्यावर विचार, प्रसंग तर घडणार, सकाळी उठल्यापासून घडतच आहे काय ते सारखं, संध्याकाळपर्यंत घडत नसलं तरी कोणतरी घडवतो, आणखीन नसेल तरी एखादा फोन येऊन सगळं घडतं. तर असं अलीकडे आता घडण्याचे प्रकार सुद्धा खूप झाले. तर हे सुद्धा होऊन घडतं आणि माणसाच्या चित्ताची मलिनता वाढते. ती दूर व्हायला, त्याला निर्मळ व्हायला भगवंताचं चिंतन उपयोगी पडतं. गुरूंची एखादी आठवण सुद्धा उपयोगी पडतं, एखादी घटनेचं चिंतन उपयोगी पडतं, एखाद्या वचनाचं चिंतन उपयोगी पडतं, एवढं सुद्धा उपयोगी पडतं. आणि चित्त परत ते जसं तुरटी फिरवावीन खाली बसावून पाणी स्वच्छ व्हावं तसं मन निर्मळ होऊ शकतं. अशी ज्यांची मनं सदैव निर्मळ आहेत. आणि निर्मळ आहेत कशावरून म्हणायची तर प्रपंचात जशा तऱ्हेचे अनुभव मन देतं तशा तऱ्हेचे मनाचे अनुभव देणं बंद होतं. मग अशी ते म्हटलं भेद दिसणं, त्रास होणं, हे जे सगळं आहे ना आपलं, ते स्वतःला धरू नये सगळं, मी मत, माझे मतं, माझं हे काय जे असेल ते सगळं, तर त्यानुसार सगळं बाकीचं चाललं पाहिजे. त्यानुसार काय ते झालं नाही की त्रास आहे, अशा ज्या मनाच्या नेहमीच्या प्रतिक्रिया आहेत त्या निर्मळ मनातून घेत नाही. म्हणजे आपल्याकडे मागे एकदा नानासाहेबांच्याबद्दल बोललो होतो, नानासाहेब पाटलांच्याविषयी बोललो होतो. तर त्या सत्पुरुषांची स्वतःचा साधन वृत्तांत जो आहे तर त्याच्यात त्यांनी हे लिहिलेलं आहे की मी माझ्या मनाला ह्या प्रपंचाच्या, म्हणजे स्वाभाविक आहे हे सगळं घडलंय म्हणून बरं आहे, एक प्रकारे त्यांनी लिहिलंय सगळ्यांनी म्हणून बरं आहे की त्यांच्या काही घरगुती सगळ्या प्रसंगामुळे त्यांच्या त्यांना म्हणजे घरच्यांना त्यांना त्यांच्या जवळ राहायला आणावं लागलं, अशी परिस्थिती त्यांच्यावर आली, पाठकांच्यावरती, नानासाहेबांच्यावरती. आणि त्या सासूबाई वगैरे त्यांच्या म्हणजे यांची आई वगैरे अशी सगळी मंडळी आली. ह्या नानासाहेबांच्या आईना वगैरे तिथे हे सगळं दोघं राहत होते, दोघं राहत होते तोपर्यंत बरं होतं. आई वगैरे आली किंवा सासूबाई वगैरे म्हणजे आपल्याला माहितीच आहे काय होतं, तसंच झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते मेटाकुटीला आले त्या भांडणाने अक्षरशः घरातलेच. हे सगळे सत्पुरुषांच्या सर्टिफिकेट आहेत आणि हे सगळे अगदी स्वानंदापर्यंत पोचलेली माणसं आहेत म्हणून त्यांचं बघायचं. तर त्यांच्यावर हे नाही असं नाही, हे त्यांच्यावर आहे. तर त्यावेळी ते उद्विग्न झाले आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अधिक परिवर्तन झालं आणि ते परमार्थाकडे जास्त वळले. तर त्यावेळी ते देहूला गेले, इकडे गेले, असं त्यांना ते अस्वस्थता त्याची राहिली. तेव्हा ते देहूला आले, नाशिकला असं देहूला आले. आणि निर्याणाच्या वेळेला त्यांना तुकोबांचा आधी दृष्टांत झालेला होता की मी तुझं काम करीन, असा दृष्टांत होता. आणि मधल्या इतक्या वर्षात काही झालं नाही आणि आपल्या वाट्याला उलट हे आणखीन प्रपंचाची उद्विग्नता आली असं वाटून शेवटी बीजेच्या दिवशी देहूला आले. तर तिथली परंपरा अशी आहे, मामासाहेबांचं कीर्तन तिथे असायचं, बीजेचं कीर्तन चालू होतं, निर्याणाचा प्रसंग होता. तर त्यांना तो निर्याणाचा प्रसंग मामासाहेब सांगणारे होते. भाग्याची गोष्ट असती, त्यांच्या सांगण्यात सुद्धा मनुष्याचं हृदय पालटण्याची शक्ती असते. त्या क्षणी त्यांना वाटलं की आता हे आपल्याला पुढे ऐकवणार. तिथून उठले, मामा सांगतात कीर्तनातून उठले आणि बाजूच्या स्टेशन जवळच्या घोडाच्या झाडाखाली जाऊन बसले शांत. तेव्हा त्याला कानावर ऐकू आलं की तो अमृतानुभव वाच. त्या क्षणी की अमृतानुभव वाच म्हटल्याबरोबर त्यांनी ते 1-2 वेळा शांतपणे, हे खरोखरच आहे की आपला काही भास आहे, कारण त्यावेळेला अमृतानुभवाचा काही विषयही नव्हता. ते आले ते तुकोबांच्याकडे, मामा सांगत होते, इकडे कीर्तन चालू होतं, ते संपत आलेलं होतं. अशा अवस्थेत ते जाऊन बसले. अमृतानुभव वाच त्यांची काही मला सूचना आहे असं समजून जेवढी काही चित्ताला मामांच्या त्या निरूपणाने काय शांतता मिळाली असेल ती घेऊन ते तसंच्या तसे अवस्थेत परत घरी आले. आणि घरी आल्यावर नाशिकला चौकशी केली की ते कोणी सांगेल का अमृतानुभव आपल्याला काही. बरं, हे असं जर म्हणाल की माणसं लौकिक आणि कुणी अडाणी होती म्हणून अमृतानुभव त्यांना कळण्यासारखा नव्हता असं काही मानायचं कारण नाही. 1937 सालचे ते MA होते, उत्तम श्रेणीतले 1937चे MA होते. म्हणजे ज्याची किंमत आजच्या मग कुठली तिकीट करता येणं कठीणच आहे माझ्या साधारणपणे BA झाले की संपलं. काय होणार, MS होईल, अमक होईल, दमक होईल, काय ते आजच्या 37 सालच्या MA ची क्वालिटी आणणं कठीण आहे. त्या माणसाला स्वतः अमृतानुभवाची अशी चिंता पडली की हा आपल्याला समजत नाही, आपण हातात घेतला तर कोणीतरी सांगणार भेटेल का. त्या मित्राने सांगितलं तुला सत्पुरुषाकडे घेऊन जा. त्यांनी ते निरोखेकर काकांकडे नेलं की काका मला अमृतानुभव शिकायचं आहे. त्यांच्याकडे घेऊन जाऊन बसले तेव्हाच त्यांचं चित्त शांत झालं. वेरी गुड. निर्मळ चित्ताचा नेहमी परिणाम हा असतो की दुसऱ्याच्या चित्ताला काही न करता निर्मळ होतं.
निर्मळतेची एक स्पर्श त्याच्या चित्ताला होऊन जातो, आनंदाचा एक स्पर्श होऊन जातो. बस तो काही करीत नाही, तुमचंच काय असतंच नाही, तुम्ही काय बोललात नाही, काही नाही, तरी सुद्धा चित्ताची त्याच्या ठिकाणी निर्मळतेचा एक स्पर्श त्याला करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं. त्या क्षणी त्यांना असं वाटलं की आपण योग्य ठिकाणी आलो आणि आता आपल्याला हे अमृतानुभव. ते म्हणले मी आनंदाने सांगेन अमृतानुभव, आनंदाने सांगेन. त्यांनी त्यांची वेळ ठरवून घेतली आणि वेळोत्सवी काकासाहेब त्यांना असा हे सांगायचे अमृतानुभव त्यांच्या वेळेप्रमाणे. दुसऱ्या अध्यायामध्ये नंतर गुरूंची वर्णनं वगैरे आली, ती अगदी रोमांच उभी करणारी होती, त्यांच्या वाणीतून ते ऐकत होते आणि ते गुप्ते महाराजांचे शिष्य यायचे. तेव्हा गुप्ते महाराजांच्या प्रसादाचं हे असले सांगणं असल्यामुळे त्या सांगण्याला वेगळंच परिमाण होतं. त्याचा परिणाम यांच्यावर झाला आणि ते सगळं जेव्हा ऐकता त्यांना असं वाटलं की आपल्याला असं कुठेतरी गुरु भेटेल का, आजच्या काळामध्ये कोणी असतील का. आणि नंतर त्यांना असं वाटलं की अरे काकासाहेबच एवढं सांगतात आणि कुठे जा. तेव्हा दुसऱ्या दिवशी आले, त्या वर्णनाचं सगळं झालं होतं गुरूंच्या आणि त्यावेळेला त्यांच्या बाहेर पडले. म्हणले तुम्हीच आता आहे मला चालते. म्हणजे ते रागावले, मुलं निर्मळ असतात, आलाय माझ्याकडे, घेऊन घेऊया, एखादा शिष्य मिळतोय, चला करू, कुणीतरी मान दिला. हे नेहमीच्या चित्ताच्या प्रतिक्रिया असतात बघा. नेहमीच्या चित्ताच्या साधा त्याला नुसतं जरा मान दिला तर त्याचं काय कुठे ठेंबे विरे वाऱ्याने शोके चिखलू जैसा. की नाही, सामान्य माणसाची चित्ताची कशी परिस्थिती असते ज्ञानेश्वरांनी फार चांगलं सांगितले. जरा चार थेंब पडली की मातीचं ढेकूळ विरघळत, जरा वारा सुटला की वाढून जात. ही माणसाच्या सामान्य चित्ताची अवस्था आहे. प्रतिक्रिया कशा होतात, जरा हे पडले की आणि जरा विरोध झालं की झालं बिघडलं लगेच. असलं आहे इथे. तसं चित्ताला ह्यांच्या काही झालं नाही, ते रागावले उलटे त्यांना किंवा म्हणाले अरे तुला जायचंच आहे पण माझ्याकडे काम नाही तुझं, मी नव्हे तो अधिकारी त्यासाठी, तुला मी नेतो बरोबर त्यांच्याकडेच जा. म्हणून त्यांनी त्यांच्या गुरुचं नाव सांगितलं, गुप्ते महाराजांकडे जा म्हणले. गुप्ते महाराजांकडे जा म्हणल्यावर ह्यांना नाही बरं वाटलं मला की मी एवढं सांगतोय, मी एवढं हे ठेवतोय, त्याचा मला एवढा आनंद होतोय आणि हे मला तिकडे जा का म्हणतात, मी काय जाणार नाही वगैरे असं सगळं मनामध्ये आलं. जायचं नाही असं ठरवलं. पण तरी सुद्धा यांची काही निर्णय होईना की नाही जायचं, आपण हे ऐकायचं, अमृतानुभव ऐकू आणि इथंच कधीतरी यांची एक परीक्षा घेत असतील तर आपण यांच्याकडे चिकटून बसायचं इथे आणि हे मिळवायचं. तर तळमळ तर जास्त होती, प्रार्थना तर केली की मला तर हे मिळालं पाहिजे, हे तर नाही म्हणतात, तर आता काय करू. हे यांच्या महाराजांकडे जा म्हणतात, गुप्ते महाराजांकडे जा म्हणतात, तर आता काय करावं. म्हणून ते आपल्या ध्यानाला बसलेले असताना घरी त्यांच्यासमोर त्यांना ज्ञानेश्वरांचं सजीव दर्शन झालं आणि ते त्यांना सांगत होते की बाबा हे जे तुला प्रेम इथे मिळत आहे ते बरोबर आहे, हे प्रेम नाही असं नाहीये. मुलीला वडिलांच्या घरी प्रेमच असतं, पण तिला नवऱ्याच्या प्रेमाची कल्पना नाही म्हणून ते प्रेम मोठं वाटलं असं ते सांगतायत. ती तिथे गेली की वडिलांना विसरत नाही पण नवऱ्याला सोडायला तयार होत नाही. असं म्हणजे सद्गुरूंचं असतं, तू तिकडेच जा, तुझं काम जिथे आहे तिथेच जा. आणि म्हणूनही उठून यांनी यांच्याकडे आले, म्हणले आता झाली नाही खात्री तुझी, म्हणले त्यांना जा. आणि गेले गुप्ते महाराजांकडे. गुप्ते महाराज तिथेच की गावामध्ये, तर गुप्ते महाराजांकडे गेले. गुप्ते महाराज आल्यावर म्हणले या असे आयडी, म्हणले आला स्वागत पहिल्याच, या असे आयडी आला स्वागत, खात्री करून घेतली ना म्हणले. असं विचार, खात्री करून घेतली ना. मन सगळ्यांची निर्मळ आहे, कोणालाही याचा हा तिकडे गेला तो तिकडे आला, हा आमच्यातला हा तुमच्यातला, काय ह्याच्यातला आहे का मनामध्ये काही मला सांगा. प्रश्न प्रसंग सोडून द्या क्षणभर, पण मनाच्या चित्ताच्या प्रतिक्रिया अशा काही झाल्या असते का आपल्या प्रपंचामध्ये, नाही का. आपल्याला समजा ही घरातली दोन आहोत, त्या जर त्या कोण जावा किंवा धंदा काय असले तर त्या एकमेकींच्या कानाशी काय लागले तरी शंका येते. त्या थोरलीची थोरल्याची धाकट्याची इकडे घरच्यांची कोणाशी काय पडलं तरी शंका येते माणसाला. त्याच्याबद्दल बोलत नसले तरी येते. इतकं जर आहे माणसांकडे निर्मळ चित्त म्हणजे काय असेल, मन निर्मळ म्हणजे काय असेल, तर ते किती भगवंताने भरलेलं असेल, ते किती कल्याण. काल आपला प्रेमाचा प्रश्न निघाला की नाही, तर प्रेमाचं तसं आहे की त्यात फक्त कल्याणाची कल्पना आहे, बाकी काही नाही. तो माझ्याकडे आलाय तर माझा शिष्य आहे अजिबात नाही, तो त्यांच्याकडे जाऊनच त्याचा उद्धार होणार आहे आणि पुढे त्यांनी त्याचा उद्धार. ते म्हणले मला आपला अनुग्रह मिळेल का. ते म्हणले आता काय अनुग्रह मिळायचा, अनुग्रह मिळालेला आहे म्हणजे तुम्हाला. म्हणजे इतक्या महापुरुषांच्या विवेक जगतो, किती जगतो म्हणजे मलाचा ओलावा किती असतो. आपल्याला कल्पना असेल की झेन गुरुमध्ये जे सोयीन शाकू म्हणून गुरु होऊन गेले, हे त्यांच्यातले थोर अशासाठी मानले जातात. ते 60 वर्ष जगले, 61व्या वर्षी गेले. ते अशासाठी मोठे मानले जातात की झेन पंथाने जेवढे म्हणून आज शिकवण लिहून ठेवलेली आहे, जेवढे म्हणून जगासाठी उपकार करून ठेवलेले ग्रंथरूपाने, त्याच्यामध्ये त्यांच्या इतकी ग्रंथ निर्मिती झाली नाही. जसं आपण म्हणतो नाही, गुरुदेवांच्या पंथामध्ये आज जेवढं लिखाणाच्या रूपात आहे तेवढं खूप कमी ठिकाणी पंथामध्ये आहे असं म्हणावं. खूप
उपकार आहेत आपल्या, कितीतरी उपकार आहेत, कुणी करून उपकार आहेत शेवटी आपल्यापैकी. तर गुरुदेवांच्या मध्ये ते खूप आहे. कितीतरी मार्गाने हे सगळं भरून ठेवलेलं आहे, ज्ञान भांडार भरून ठेवलेलं आहे ह्या परमार्थाचं. तर तसं ह्या सोयन शाकूची परिस्थिती आहे. सोयननी हे इतकं करून ठेवलेले काम, तर तो कधी रागवत नसेल आपल्या शिष्याना. आणि शिष्य रागवण्यासारखे असतात हे काही वेगळं मी सांगायला पाहिजे असं नाही मला वाटतं. कारण तर शिष्यांची अवस्था रागवण्यासारखी असूनही रागवत नाही. हे का रागवत नाही तर याच्याबद्दल त्यांना विचारलं होतं, ह्या सोयनला स्वतःला विचारलं होतं. तर तोही एका जैन गुरुचा शिष्य होता. त्याने सांगितलं की मी हे 12व्या वर्षी शिकलो. त्याच्या वयाच्या 12व्या वर्षी तो हे शिकला. कशातून शिकला? त्याला त्या गुरु, त्याचे जे गुरु होते, स्वयंचे जे गुरु होते, त्यांच्याकडे अशी आश्रमामध्ये राहायची पद्धत, त्यांच्याकडे जायचं. गुरुकुलाची पूर्वी शिकण्याची पद्धतच गुरुकुली होती. त्या गुरुच्या घरी जायचं, राहायचं, काय असेल ते काम सांगतील ते करायचं आणि जी तत्व सांगतील शिकवतील तशी शिकून घ्यायची आणि आपली प्रगती बैठक तयार करून यायचं आणि मग प्रपंच आपलं काय कर्तव्य असेल ते करायचं. ते धर्म म्हणून कर्तव्य कोणतेही असेल, तो युद्धाला जाईल राजा म्हणून, नाहीतर प्रपंच गृहस्थ म्हणून प्रपंच करेल. ते जे असेल ते त्याला सामोरं जाणं, इतपत विद्या देणं हे त्यांच्या गुरुचं काम आहे. ते त्यांना द्यायचे आणि शेवटी मोक्षापर्यंत जाण्याची जबाबदारी किंवा तिथपर्यंत जायची विद्या, आनंदापर्यंत जायची विद्या, हे देण्याची पद्धत होती. त्याच पद्धतीच्या त्याच्या गुरुच्या घरी हे राहत असत. आता 12 वर्षाचा मुलगा आहे, दुपारची वेळ आहे, तर त्याच्या गुरुंना दुपारच्या वेळेला शिष्याने झोपलेला आवडत नसत. आता आपण 4 वाजता येऊन बसलो तरी डोळ्यावर पेंग आल्यासारखं, जा थोडं का होईना असं जा, थोडंसं दुडकी आल्यासारखं होतं माणसाचं. बरोबर आहे, ऐकत बसायचं तर बोलायचं असलं म्हणजे मग एवढं होत नाही, हो गप्पाटप्पात बराच. पण आता असं होतं आपलं, हे आपल्याला माहिती. पण त्यांच्या काळात तुम्ही कल्पना करू शकाल की 12 वर्षाचा मुलगा आहे, त्याला जागा राहा म्हणून सांगितलं, जेवण झालंय, खाणं झालेलं आहे आणि आता पुढचा धडा मिळायला अजून वेळ आहे, गुरु काही कामासाठी बाहेर गेलेले आहेत. अशा अवस्थेत आता तो काय करेल? शेवटी त्याने बसला पेंगायला लागला, शेवटी कंटाळा आणि दरवाजामध्ये तिथे कडेला टेकून बसला होता. तिथंच हातपाय पसरले. 12 वर्षाचंच मुलं आहे शेवटी आणि झोपी गेली. आणि त्याला कळलंच नाही, इतकी गाढ झोप लागली दुपारच्या वेळची, इतकी गाढ झोप लागली. आणि गुरु आले की तिकडून, त्याचे गुरु आले. तर हा गुरुच्या चावलीने जागा. त्या क्षणी गुरु त्याला त्याच्या म्हणजे पाय वाटेत आलेले असल्यामुळे त्याचे पाय ओलांडून आत जातो. त्यावेळेला ते काय म्हणत होते त्याला, आय बेग युअर पार्डन, आय बेग युअर पार्डन, सॉरी. आपण आपल्या भाषेत म्हणतो ना, आय एम व्हेरी सॉरी. तर क्षमा असावी असं म्हणत गुरु त्याचे पाय ओलांडून तिकडे गेले. एक गटानं त्यांनी ऐकली. तर त्याचं वर्णन असं केलेलं आहे की एखादा आदरणीय आपल्या घरात एखादी व्यक्ती आलेली असावी, पाहुणा आलेला असावा, अत्यंत आदराचा पाहुणा असावा. त्याच्याबद्दल जर असं करायची वेळ आली तर आपण कसं करू, तसं गुरु याच्याबद्दल करत होते 12 वर्षाच्या मुलाबद्दल. त्यांनी वर्णन करताना असं लिहिलंय की आय बेग युअर पार्डन, ही वॉज क्रॉसिंग. ते कसं त्याने क्रॉस केलं, ही क्रॉस्ड सायन्स बॉडी ॲज इफ it were that of some distinguished guest. अत्यंत आदरणीय पाहुण्या घरी आलेला असावा, त्याला डुलकी लागावी, त्याला ओलांडून जायची वेळ यावी, तसं त्यांनी आपल्या शिष्याचे पाय ओलांडताना आय बेग युअर पार्डन, सॉरी असं म्हणत पाहिलं. काहीही बोलण्यात पुढे कधी त्याला तरी सांगितलं नाही. तो म्हणला त्या दिवसापासून माझ्यात जे परिवर्तन झालं त्याला थोडं मनाचा केवळ ओलावा. आता या 12 वर्षाच्या मुलाला शिकायलाच ठेवलेलं आहे. पूर्वीच्या काळात तर अशी पद्धत होती की त्याला चुकलं की मारा, आता नाही मारलं का तर विचारणारे पालक होते. तर त्या काळातली पद्धत अशी होती की त्याचं चुकलं आणि जर मुलींनी शिक्षा नाही केली तर त्यांना विचारायला जाब विचारणारे पालक होते. अशी परिस्थिती होती. तर त्याच्या अवस्थेत खरं म्हणजे यांनी याला काय शिक्षा करावी हा त्यांचा प्रश्न होता, पण ते त्यांचं तोंडून निघालं नाही. मनाचा ओलावा एवढा आहे, मूल आहे, लहान आहे, 12 वर्षाचा आहे, ती शिकताय अशा अवस्थेत, त्याला नाही आवरली तर त्याला पिंग आली, झोपलं तर त्याला राबवण्यासारखं नाही आहे. उलट एक जीव आहे, भगवंताने पाठवलेला आहे, तर त्याला ओलांडून मला जावं लागतं. स्वायबीला पाठव असं. तेव्हा या मनाच्या ओलाव्यामध्ये विवेक माणसाचा जो जागा झाला, त्यांच्यातला जो विचार जागा झाला, त्या विचाराने त्यांना झोपून तर दिलंच नाही तरी पुढे तिथे असेपर्यंत, पण पुढे शिष्यांची आपण कसं राहावं हे त्यातून शिकलो. आणि म्हणून त्यांच्या कुठल्याही शिष्यावरती राग आले, कुठल्याही प्रसंगामध्ये शिष्यावरती राग आले. आपल्याला हे सगळं का बघायचंय, संबंध आपल्याशी आहे. जरा मनाविरुद्ध जर झालं आपल्या काय प्रपंचामध्ये होते आपण बघतो.
गोष्ट किरकोळ असतील पण मनाविरुद्ध झाली तर माणसाला सहन होत नाही. इतकं त्याचं ते म्हणतो माने मला माझा स्वभावच तसा आहे हे आणि वर अरे तुझा स्वभावच तसा आहे पण तो कोणाच्या ताब्यात आहे? तू त्याच्या ताब्यातच का तो तुझ्या ताब्यात आहे? स्वभाव तुझ्या ताब्यात का तू स्वभावाच्या ताब्यात? असं सुद्धा मनुष्य त्या क्षणभर त्या स्वभावावर प्रश्न विचारायला तयार नाही. तो बाकीच्या त्या हे सगळं पुढचं किती लांब असेल असू दिला. पण एवढं खरं की कुठे हे राहतं, कुठल्या 18 गुणांनी हे लोक थोर झालेले आहेत आणि त्यामुळे भगवंताला त्यांच्याकडे राहावं असं वाटतं याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. म्हणून काही उदाहरणं आपल्या या सगळ्या सदैव पूर्णता आहे, ज्ञानाची पूर्णता आहे आणि सर्व बाजूंनी सदैव पूर्णता आहे. सदैव शांत आहे. त्याला उदाहरण देताना शांतीची पालवी म्हणजे इंद्रिय शांतीची लेणी ल्याली आहेत असं म्हटलेलं. ते काय असेल? अलंकार आहे. लेणं शांतीचं लेणं ल्यालेले एखाद्याच्या दृष्टीमध्ये असतं. महाराज म्हणायचे दृष्टीवरून सत्पुरुष ओळखू येतो तसं दृष्टीवत असतं. त्यांनी पाहण्यात प्रेम असतं. पाहण्यात प्रेम असतं. महाराजांच्या पाहण्यात प्रेम असतं. ते चित्तात पालट होईल असं त्याचं पाहण्यात प्रेम असतं. मग त्या जे प्रेम आहे तो जो अलंकार आहे आणि तो त्याच्या दृष्टीवर चढवतो. म्हणजे इंद्रिये शांतीची लेणी येतात. म्हणजे काय ते आपल्याला कल्पना आहे. ही शांतीची लेणी म्हणजे काय असेल याची कल्पना येईल की सर्व इंद्रियांना शांतीची लेणी त्यांनी जणू काही नेसलेली आहेत किंवा धारण केलेली आहेत. अशा अर्थाने सदैव शांत. सदैव शांत म्हणजे अशी शांती, शांतीची पालवी पण म्हटली आहे. पुढे त्यांच्यामुळे पूर्णता येते. दुसऱ्यांच्या जीवनाला त्यांच्यामुळे पूर्णता येते. स्वतः पूर्णता आहेच आहे पण दुसऱ्यांची अपूर्ण जीवनं त्यांच्यामुळे पूर्ण होतात. अशा सत्पुरुषांचं हे वर्णन आहे. हे किती प्रकारचे गुण त्यांच्या ठिकाणी असतील त्याच्यातली उदाहरण आहे की आपल्या जीवनाला पूर्णता तर आहेच आहे पण इतरांच्या जीवनाला येते आणि ते जाणीवपूर्वक आणतात. दुसऱ्यांच्या जीवनाला जाणीवपूर्वक पूर्णता आणू शकतात एवढं सामर्थ्य त्या पूर्णतेमध्ये आहे. मूर्तिमंत धैर्य 9वा गुण. कुठल्याच परिस्थितीत काही डगमगाट नाही. आपल्याकडे जरा संकट येत आहे उद्या किंवा परवा स्कायलॅब पडायच्या वेळेला मागे झालं होतं ना तसं परवा सुद्धा असं झालं. पडणार 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 म्हणूनच घबराटायचं. मग काय करायचं मग काय करायचं मग ते पडल्यानंतर का आपल्या हातात का हात कोण वर धरणार आहे काय करणार आहे काय करणार आहे कुठे पळून काय आकाश पडलं तर काय कुठे पडणार आहे. तसं संकटांची माणसाची महाराज नेहमी म्हणायचे बघ संकटापेक्षा संकटाची भीतीच माणसाला जास्त घाबरवते. महाराज अगदी सोपं बोललेली आपल्यातलंच आपल्याला अनुभवायला येणार आहे की संकटापेक्षा सुद्धा संकटाची भीतीच माणसाला घाबरून सोडते. आधीच घाबरून सोडते की ते असं होणार तसं होणार तसं होणार तसं होणार. मग यांच्या कल्पनेने आणि 5-25 कल्पना त्याच्यात मग त्याच्यावर आणखी त्याच्यावर होतं आणि मग सगळा सैराट गोंधळ. तर तसं काही नाही. मूर्तिमंत धैर्य काय असेल ते असेल कशा तऱ्हेचं असू शकतं. सदैव आनंदावाले आहे. आनंद समुद्राचे माठ वर्णन कसं केलं. वर्णन करायला सुद्धा तेवढी झेप जायला पाहिजे नाही. कल्पना तरी बसलं पाहिजे की नाही. आनंदाची कल्पना काय करता येईल. एखादा माठ आहे तर आनंद समुद्राचा माठ म्हटलाय असं त्यांच्या आनंदाचं ते मुळात पाणीच माणसाला शांत करतं. आता तर पाणी फिरवलं इथं तर सगळे आता या खिडीचं माठातलं पाणी आणून फिरवलं सगळ्यांना घेताय का म्हणून चहापेक्षा पाणी पिल खरोखर इतकं आता बरं वाटेल. हे पाण्याचा गुणधर्म आहे की माणसाला ते शांत करील आणि जिवंत ठेवेल. तेव्हा शांतता आणि जिवंतता यापेक्षा आनंद जीवनामध्ये काय असतं. माणसाला जिवंत आहे म्हणून हे सगळं आहे आणि त्यात जर शांत असेल तर आनंदी आहे. त्यामुळे आनंदाची लक्षणच आहे ती पाण्यामध्ये सहजतेने आहे म्हणून पाण्याचं एवढं जीवन म्हणले ना. तर ते जे आहे तसे ते आनंदाचे सदैव आनंदी आनंद समुद्राचे माठ. त्या नुसता सुद्धा असं वाहतं नाही. आपल्याला साठी भरून ठेवलेले वापरण्यासाठी भरून ठेवलेले आहे अक्षरशः. नाहीतर नदी वाहतेच आहे म्हणून पळायला लागते तिकडं पळायला नाही लागत. जागेवर बसून ठेवलेलं आहे आणि संतांच्या रूपाने ते भरून ठेवलेलं आहे पाठ जणू काही. कारण आपल्याला असं मिळालं तरच एखाद्या वेळेला घेता आलं तरी म्हणून गाठणं की आपल्याला जमायचं नाही. यात्रेवरून आपल्याला कल्पना आहे. त्याला कशाचीही अपेक्षा नाही. कशाचीही नाही म्हणजे मोक्षाची सुद्धा नाही. 11वा गुण आहे की अपेक्षा म्हणजे शेवटी मोक्षाची तरी अपेक्षा मनुष्य ठेवली की नाही. आनंदाची तरी अपेक्षा ठेवली की नाही. पण आनंद रूपच आहे त्यामुळे ती पण अपेक्षा नाही. मोक्ष म्हणजे काय सुटणं म्हणजे काय दुःखातून सुटणं. दुःखातून सुटणं म्हणजे आनंद पण तो त्यांच्याकडे आहेच पण त्याची सुद्धा अपेक्षा नाही. बाकीच्या माणसांना कुठं पासून अपेक्षा आहेत. मानदेवापासून अपेक्षा आहेत. मांडोलवाईपासून अपेक्षा आहेत. लोकांनी ऐकावं अशी अपेक्षा आहे. मी म्हणतो तसं करावं अशी अपेक्षा आहे. काय अपेक्षा अंत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अपेक्षाच अपेक्षा. स्वप्नात सुद्धा अपेक्षा आहेत.
इथपर्यंत अपेक्षाच माणसाच्या स्वप्नात सुद्धा ते करायचे, त्यांच्या मनासारखं नाही वागले तर भांडण होईल. कधी झालं होतं तर रात्री स्वप्नात झालं बरं, तरी सुद्धा ते खरं वाटेल इथपर्यंत अपेक्षा पसरलेल्या आहेत माणसाच्या. तर तसे अवस्थेत ही सामान्य माणसाची अवस्था आहे आणि इथे मोक्षाची सुद्धा अपेक्षा नाही. 12वा गुण आहे की प्रत्यक्ष जगलेली नीती. वागणं ही प्रत्यक्ष जगलेली नीती आहे. नीती नियम तर असतीलच, पण त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणलेली नीती जगते त्यांच्या रूपाने, असं म्हटलंय. नीती प्रत्यक्ष त्यांच्या रूपाने जगते. गुरुदेवांच्या त्या प्रतिमेमध्ये आपल्याला माहिती असेल की अलाहाबादला असताना किंवा विद्यापीठात काम करत असताना माझ्या एकदा आपल्याला सांगितलं होतं की तिथे काही लिहायचा आपल्या अध्यात्माच्या विषयाचा काही संबंध आला तर त्यासाठी टाकणी वापरायला लागेल, ते आपण विद्यापीठाचा वापरतो. नीती जगलेली दिसते तर ती टाकणी विद्यापीठाचा वापरतो आहोत आणि काम आता आपलं परमार्थाचं किंवा घरचं काय लिखाणाचं चालू आहे ते काही काम विद्यापीठाने दिलेलं काम नाही. त्याच्यासाठी मला टाकणी आणि पगार आणि ही खुर्ची सगळं टेबल ठेवलेलं आहे. तर त्या ठिकाणी काही प्रसंगवशात जर आपल्याला असं एखादं पत्र लिहावं लागलं, काही काम करावं लागलं तर समजू शकतं, पण परत आपल्या स्वतःच्या पगारातून काही टाक आणि निब आणि शाई ही तिथे पुन्हा ते जमा करीत प्रसंगा. यातलं एक शतांश पडलं तर काय होईल बाहेर, 1/100 बाहेर काय चाललंय क्षणभर म्हणून विचार करू. तो म्हणतो सगळं माझं ऑफिसच्याच खर्चानं झालं पाहिजे, ऑफिसच्या खर्चानं त्याचं सगळं झालं पाहिजे. घरातल्यांचं, त्याचं, आजारपणांचं, फिरण्याचं, हिंडण्याचं, सगळं हॉटेलचं सगळं त्याच्या ऑफिसच्या खर्चानं झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि इथं ते टाक निबंध नेऊन तिथे नेऊन ठेवतायत, शाही नेऊन ठेवतायत. नीती जगलेली असते दिसते म्हणजे काय याची कल्पना येईल म्हणून तिथे वर आहेत ते खांबावर. आपण खाली बसतो तेवढ्यासाठीच, तिथं कारण असे आहे आणि ती टिकून राहणार. 100 वर्ष गेली नाही, 200 वर्ष गेली तरी टिकून राहतील. कारण काय, नीती जगलेली आहे प्रत्यक्ष, म्हणून ती टिकतील. गुरुदेवांना स्वतःला रजा लागली आपल्याला माहिती आहे. पांडुरंगराव म्हणून त्यांच्या बरोबर होते ना, ते त्यांच्याकडे शिकायला ठेवले होते. पुढे ते स्टेट बँकेत लागले तर ते त्यांच्या बरोबर तिथे असत. तर ते त्यांची ही शिकायला होते, त्यामुळे काही असली घरातली कामं करायची, त्यांच्या घरी राहायचं आणि त्यांची काही कामं असतील तर करायचे. तर गुरुदेवांना रजा लागली की कुलगुरूंच्याकडे चिठी घेऊन जायची. ते काम त्यांच्याकडे होतं पांडुरंगावांच्याकडे. ती चिठी घेऊन जायची. ते आले की आता गुरुदेव स्वतः तुम्हाला माहिती आहे पुढे फॅकल्टी डीन होते, ते पुढे व्हाईस चान्सलर होते, असं स्टेजवरचा मनुष्य ज्याला म्हणजे इथे तो सोडाच, पण जागतिक मान्यता आहे विद्वत्तेला. अशा माणसानं सुद्धा मी एवढा जागतिक विद्वान आहे, आता तर काय नाही गेलो तरी सुद्धा चालतंय तिकडं असं वाटते. पण ह्यांना जर नाही जायची वेळ आली, एखाद दिवशी जर जायचं नसेल ऑफिसला, तर त्यांच्याकडे रजेचा अर्ज पुढे गुरुंच्याकडे जाईल. तो हे पांडुरंगराव घेऊन जात, त्यांची आठवण लिहिलेली आहे त्यांनी. हे पांडुरंगराव घेऊन जात. ते पांडुरंग आले की त्यावेळेला जे गंगराज जात जे तिथले चान्सलर होते, ज्यांनी हे ज्यांना नेमलं तिथे गुरुदेवांना घेऊन गेले, त्यांच्या विद्वत्तेची तशी कदर केली त्यांनी. तर ते जेव्हा घेऊन गेले ते त्यांच्याकडे व्हाईस चान्सलरकडे हे घेऊन जात. ते लांबून येताना दिसले त्यांच्या बंगल्यावर. हॅलो पांडुरंगराव, गुरुदेव वॉन्ट्स लीव्ह असं म्हणायचे. गुरुदेव वॉन्ट्स लीव्ह टुडे, ऑल राईट असं म्हणायचे. आणि तो अर्ज गुरुदेवांचा त्यांच्या घरी जायचा की आज मला काही कारणामुळे आज याला येता येत नाही, विद्यापीठात येता येत नाही. तर एवढी इथला जो डेकोरम आहे, ही नीती आहे, ही कार्यालयीन नीती आहे. आज जी दोन आत्ता उदाहरणं पाहिली ही कार्यालयीन नीती आहे. बाकीचं तर आणखी सोडा, पण ही कार्यालयीन नीती आहे की त्या ठिकाणी जायचं आहे, आपल्याला आज जाता येत नाही, माझी ड्युटी आहे, तर वेळेच्या आत माझा अर्ज तिथे पोचलेला असला पाहिजे, तो मंजूर झालेला असला पाहिजे, तो घेऊन जाणारा मनुष्याकडनं निरोप आलेला असला पाहिजे. ठीक आहे, ऑल राईट, त्यांना रजा दिलेली आहे. गुरुदेवाला मागता येईल तुझा अर्ज कितीतरी असं कारण असल्याशिवाय गुरुदेवांची रजा असणं शक्य नाही, इतकी खात्री आहे. एवढी नीती जगलेली असणं म्हणजे हे जिवंत जगलेली नीती, प्रत्यक्ष जगलेली नीती. चित्त व्यापक असतं, व्यापक चित्त त्याला व्यापक चित्त. जयांचे चित्त गवसणी व्यापकामचं, स्वतःच भगवंत व्यापक आहे, त्याला जे गवसणी घालू शकतील एवढे व्यापक आहे. जेव कळायचे आपल्याला निदान चांगलं काय तिथे कुठे. आज काय बाहेर बघण्यासारखी ती परिस्थिती नाही, चांगलं काय म्हणून बघायला जाण्याची परिस्थिती नाही, पण इथे काय चांगलं म्हणून पाहावं तेवढं लिहून ठेवले आणि ते ह्यांनी जगून दाखवलेलं आहे. म्हणून हे सगळं सांगायचं की त्यात सुद्धा व्यापकता आहे, समग्रता आहे, सगळं त्यात येईल असं आहे. माणसाचा सुद्धा विचार केला म्हणजे आज निघालाच आहे गुरुदेवांचा विषय नेमका. तर चांगल्या म्हणजे मनुष्य घेतला तर त्याच्याकडे कितीतरी प्रकारचे गुण असतात. त्या सर्व गुणांचा
जास्तीत जास्त चांगला वापर त्याच्या स्वतःच्या कल्याणासाठी आणि त्याच्या समाजाच्या किंवा बाकीच्या लोकांच्या कल्याणासाठी कसा करून घ्यावा यासाठी त्याला बरोबर सल्ला देण्याचं काम. त्या लीलाताईंच्या ज्या 2 मुली होत्या त्यांना गाण्याचं उत्तम अंग होतं. तेव्हा गुरुदेवाने त्यांना सांगितलेलं आपल्याला आठवत असेल की त्यांना जेव्हा त्या मॅट्रिक झाल्या उत्तम मार्गाने, शिक्षणात उत्तम गती होती, पण तरी सुद्धा इकडे गाण्याचं उत्तम अंग होतं. तर आपण ह्याच्या पुढे गाणं अधिक शिकावं असं त्याला सांगतं. गाण्याने आपल्याला भगवंताची सेवा करता येईल, पण गाणं कसं असावं? गाणं लोकरंजनासाठी नसावं. यायचे दिशा व्यापक आहे, चित्त किती व्यापक आहे, तर त्याचं स्वतःचं त्यांचं कल्याण कशामध्ये होईल याची सुद्धा दिशा त्याच्यात आहेच. त्याच्याबरोबर बाकीच्या सगळ्यांचं कल्याण कसं होईल ते म्हणले. ते जर तुम्ही शिकलात आणि ते जर भगवंतासाठी गाणं म्हटलं पुढे, तर तुमचं स्वतःचा उद्धार होईलच होईल, तुमच्याबरोबर इतरांचा त्या शक्तीने उद्धार होईल. गाण्याची शक्ती आहे, त्या गाण्याच्या शक्तीनं स्वतःचा आणि इतरांचा उद्धार करून घ्यावा असं त्यांना सांगितलं. आणि ते त्याने पुढे आपल्याला सांगितलं. व्यापक चित्त ऐसे जे महान भाव, हे अनुभवी 14वा त्यांचा आहे. हे प्रत्यक्ष सगळ्याचा अनुभव त्यांच्या ठिकाणी आहे. सांगोवांगीचं नाही, प्रत्यक्ष अनुभव आहे. यातली जी गोष्ट आहे, जी तत्व आहेत, जे आदर्श आहेत, जे सांगितलं आहे त्या प्रत्यक्ष सगळ्याचा अनुभव आहे. नाहीतर साठा असतो, नुसता अनुभव नसतो. साठा असला तर फार तो ओझं जाणवेल, श्रोत्याला ऐकणाऱ्याला ओझं जाणवेल, यापेक्षा काही जाणवणार नाही. पण अनुभव असेल तर पालट होईल सोबत. हा फरक, साठा असणं आणि अनुभव असणं त्याच्यामध्ये हा फरक आहे. विद्वत्ता आहे तर काय तुम्ही आणखीन 10 ग्रंथ वाचले तर आणखीन 10 गोष्टी सांगू शकाल, म्हणजे त्याचा अर्थ त्याचा साठा करणं तर सोपं आहे, पण अनुभव त्याचा असेलच असं नाही. त्यामुळं साठ्याने फार तर त्याच्यावर भार येईल, कारण आपल्याकडे साठा आहे म्हणून त्याच्यावर भार येईल. आणि 25 ग्रंथ ठीक आहे, आणखीन भार येईल, हे बरोबर आहे. आणि 50 ग्रंथ वाला तर तो म्हणेल हा ह्याच्यापेक्षा विद्वान आहे, असं होईल, हा भार होईल. पण अनुभव जर त्याच्या ठिकाणी असेल तर त्याच्या चित्ताला हात घातल्याशिवाय ते राहणार नाही. त्याच्या चित्ताचा पालट होईल. श्रोत्याच्या चित्ताचा पालट हे वक्त्याच्या ठिकाणचा अनुभव दाखवतो. श्रोत्याच्या चित्ताचा जेव्हा पालट होतो काहीतरी सात्विक स्वरूपाचा, कुठला तरी एखादा 1 अंश का होईना पालट, कारण चित्त कसं आहे त्याच्यावर अवलंबून, पण तो 1 अंश का होईना पालट, 1 अंश का होईना सात्विकता त्याच्या ठिकाणी निर्माण होणं, हा वक्त्याच्या ठिकाणच्या अनुभवाचा, वक्ता म्हणायचंच नाही त्याला, तर त्या निरूपणकाराच्या ठिकाणच्या अनुभवाचं ते दर्शन. भावांच्या निरूपणाचा आपला विषय नाही घालतो. निसर्गाला हे आहेत हे आपलं भाग्य वाटतं असं म्हणत. निसर्गाला असं वाटतं की हे आपलं भाग्य आहे की हे आहेत असं निसर्गाला वाटतं. जे सुद्धा अशी पाहिजे मारुती उडी मारली तर मारुती सारखी गेली पाहिजे, उड्डाण करणारच माणूस असला मारुतीच उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, उठले की एकदम सूर्यालाच एकदम, होय की नाही? नाहीतर आपलं वागण्यात उड्या मारत बसले आहे तसलं काय नाही. आपलं बाळ लागणार जास्तीत जास्त आहे की नाही. मारुतीचं बाळ कसं निर्माण करून ठेवले बघा, काय त्यांची झेप असेल याची कल्पना येईल की उड्डाण केले ते एकदम सूर्याकडे बस. तसं प्रतिभेने किंवा त्यांच्या अनुभवाने उड्डाण केलं ते एकदम तिथपर्यंत की निसर्गाला वाटतं की आपलं भाग्य आहे की हे आहेत, कारण हे निसर्गाचे भाग आहेत ना, तर ते निसर्गाचे भाग म्हणून आज जगतात. हे माझं भाग्य आहे असं निसर्गाला वाटावं, अशा तऱ्हेचा हा 15वा गुण आहे. सगळीकडे भगवंत असल्याचं भान ठेवून ते जगू शकतात. 9 ओव्यामध्ये इतके वर्णन आहे गुणांचं. सर्वत्र भगवंत आहे याचं भान ठेवून ते जगू शकतात. सर्वत्र भगवंत आहे वाक्य किती सोपं आहे, पण बायकोतला भगवंत, नवऱ्यातला भगवंत, मी उदाहरण घेतो म्हणजे ते बरं पडतं, सोपं पडतं. मुलातला भगवंत, सासूबाईंच्यातला भगवंत, विशेष म्हणजे किंवा सुनबाईतला भगवंत म्हणा, तो तितकाच अवघड असतो. तर तसा भगवंत म्हणजे एक अगदी उदाहरणादाखल म्हटला तर किती कठीण आहे. ओके, सर्वत्र भगवंत आहे वगैरे एखादं ते वाक्य लावून ठेवताना सोपं आहे. सर्वत्र भगवंत, जे जे भेटे भूत ते मारे भगवंत, वा एकदम त्यांची जेब आहे आपली ती जी जेब आहे ती जे जे भेटे भूत ते मारे भगवंत असं आहे खरं. पण तो कुत्र्याचा दगड इथून दागेल असा मारतो, त्याच्यावर कळतं ते जे भेटे भूत मारे भगवंत म्हणजे काय असेल. संतांनी मारलं तर न लागेल असं मारायची वेळ येते. ते सुद्धा कशासाठी असतं, त्याच्या हितासाठीच असतं. कुठेतरी आघात केलेला असतो पण त्याच्या हिताचा असतो. इतकी संतांच्या ठिकाणची दया, अपार ही दया, तर ती तशी आहे. इतकं त्यांचं, म्हणून महाराज दोष सांगितले तरी लागत तसं मला फार त्या कोणाचं महत्व वाटतं. महाराजांनी एखाद्याचे दोष सांगितले तर त्याला गुण सांगितल्यासारखं वाटावं असं ते बोलत असत. म्हणजे काय असेल की नाही.
गुण सांगायला गेला तर भाषा ऐकून दोष सांगतो की असं वाटलं. इतका फरक आहे. वाणीची उपासना किती आहे. वाणीची उपासना अशी आहे की त्याच वाणीतून त्याचा गुण दुर्गुण जातोय किंवा त्याच्या ठिकाणचा दोष जातोय. दोष हटणार स्वभाव आहे, दोष आहे, संत सुधारूनच तिथं आलेले. संत काही सगळे घेऊन आलेत असं आपल्याला वाटतं का. किती ठिकाणचे किती प्रकारचे गोळा करून आहेत मान्य आहे. त्यांना त्याची कल्पना आहे सगळी. त्यामुळे ते सांगतात त्याच वेळेला सोयन सांगतो तेवढ्यासाठीच सांगितलं की सोयनला माहिती आहे आपल्या वेळेला कसं झालेलं होतं. आपण हातपाय ताणून देऊन सोयन काढली होती ही गोष्ट त्याला माहिती आहे. तर तो कसा त्याच्याशी वागेल, त्या शिष्याशी कसा वागेल. अशा तऱ्हेची चित्ताची अवस्था असेल म्हणजे कसं असेल तर ते सर्वत्र होत आहे. तेव्हा देवळात आता समजा देवाची मूर्ती असते, काही वेळा देवळात मुक्कामाची वगैरे वेळ येते बा, काही वेळा किंवा एखाद्याच्या घरात देवाची मूर्ती असते मुक्कामाची वेळ, तर मनुष्य सुद्धा त्यावेळेला बघतो इकडे पाय करू का नको असं वाटतं. आपलं साधा व्यवहारातलं अगदी एखाद्या खोलीत देव ठेवले, देवघरात समजा आपल्या झोपायची वेळ माणसं गर्दी येते, पाहुणे असतात हे असतात, अशा वेळेला तर तो तिकडे पाय नाही करू शकतो. डोकं तिकडे शेजारी ठेवतो, हाताला डाव्या हाताला हाताला कुठेतरी असतो, पण तिकडे पाय करायला लागू नये एवढं माणसाला वाटतं की नाही. म्हणजे भगवंताची जाणीव नाही का माणसाला की माझे पाय तिकडे होऊ नये. आता काय याच्या पायाने त्याला होणार आहे. भगवंत चारी ठिकाणी नाही, 8 नाही 10 दिशा आहे खरं सांगायचं. पण तरी सुद्धा सगुणामध्ये जाणीव म्हणून लक्षात येण्यासाठी काबीना, पण मनुष्याचं एवढं तरी त्याला जाणीव होती की अरे हे असं आहे, इथे भगवंत आहे. कारण ती जी काय मूर्ती काय जे फोटो काय जे असेल आपल्याकडे देव मांडला असेल तर त्या ठिकाणी तो आहे असं वाटतं ना. फोटो कोणी ठेवला महाराज म्हणले, यांनी ज्याला तो फोटो आहे असं वाटतं त्यांनी फोटो ठेवला. व्याख्या किती व्यवस्थित असतात. फोटो केवढा लावा, कसा लावा, काय याच्यावरून चर्चा झाली म्हणजे त्यांनीच फोटो लावा ज्याला तो फोटो आहे असं वाटतं. तेव्हा आपल्याला आहे असं वाटतं, आपण गृहीत पाय करायचे म्हणल्यानंतर आपल्याला नको वाटतं तिकडे पाय करायला नको असं. म्हणजे जे आपल्याकडे त्यातल्या त्यात हे उत्तमांग म्हटले ना, पाय हे सर्वात खाली बांधलेत ना, म्हणजे माझ्याकडे सर्वात त्यातल्या त्यात चांगलं वाईट अशा अर्थाने त्यातल्या तरतम भावाने जी गोष्ट पायाची आहे ती गोष्ट तिकडे करायची नाही. म्हणजे थोडक्यात जे असं आहे ते आपण त्यांच्याकडे नाही करायचं पाहिजे. तो त्यांचा अवमान होईल असं आपल्याला वाटतं. डोकं केलं तर मान होईल असं वाटतं. कारण डोकंच नमवतो आपण ज्या वेळेला नमस्कार करतो त्यावेळेला उत्तम अंग आहे म्हणून ते आपण वापरलं म्हणजे याचा अर्थ सगळं सर्वस्वी आपण नमलो असा अर्थ झाला. तो व्यक्त करण्यासाठी उत्तम अंग म्हणजे लोक मनुष्य वापरतो. तेव्हा ते एक वेळ तिकडे झालं तरी चालेल, पाय करून एवढं आपल्याला वाटतंच ना त्या क्षणी. म्हणजे त्या ठिकाणी भगवंत आहे असं मला वाटतं. त्यावेळेला माझी उत्तमात उत्तम कृती आहे ती मी त्याच्यासाठी करतो. मला सांगा आता माझ्या माणसांसाठी उत्तमात उत्तम कृती कोणती करूया. माझ्यात माहिती अडचण माझीच माणसं सगळी काय अजून जगाची कृती करायला जायचं नाही का जाणार हे तर त्या मांजराची सुद्धा पाया पडायची. तिथे नवना भक्तीचं हेच आहे महात्म्य की गुरुच्या घरचा वारा, गुरुच्या घरचं मांजर, गुरुच्या घरचं माणूस, काय गुरुच्या घरचं कुत्र काही असू ते गुरुच्या घरचं नमस्कार. कारण गुरुच्या घरून आलेलं आहे झालं. एवढंच त्यांची त्याच्यावरती वेगळं त्यांना काही आधाराचं आणखी कारणच नव्हतं. गुरुच्या घरचं एवढ्यावर आहे. आता अशा मनाच्या स्थितीला असलेला मनुष्य सामान्य आपले जे व्यवहार करेल त्याच्यावर किती परिणाम असेल. मग त्याच्याकडून दुखावलं जाणं शक्य आहे का, त्याच्याकडून काही वितुष्ट शक्य आहे का, त्याच्याकडून अपहार शक्य आहे का. त्याची ते जमणार नाही. पुढची सगळी गोष्टी त्याच्या खालीच येते, ती जियाली दिसेल. ते एकाच आधारामध्ये त्याच्या हे सगळं आलं की नाही. तर अशा तऱ्हेनं भगवंत सर्वत्र असल्याचं भान ठेवून ते करतात. ते जाणून या सर्व स्वरूप माझंच सगळं स्वरूप आहे हे त्यांच्या पक्क लक्षात असलं कुठल्याही अवस्थेत असले तरी. रामकृष्ण ते साधूची गोष्ट सांगायची तसं की त्याला त्याचा पाय चुकून लागला जाणाऱ्या माणसाला तो रागीट होता, त्याने त्यांना बेदम मारलं. आपल्या पुस्तकामध्ये गोष्ट आहे बघा त्याची आठवण केलेली आहे की त्याला चुकून पाय लागला म्हणून त्याने त्याला बेदम मारलं, बेशुद्ध म्हटला. शिष्याने उचललं, त्याने त्याला पाणी घातलं वगैरे सगळं केलं. शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यावर शुद्ध आली का विचारण्यासाठी आपण नाही का विचारत ओळखलं का मला, तसं म्हणजे शुद्धीवर आली ओळखायला लागली मी कोण आहे. ज्यांनी मला मगाशी मारलं तोच मला आता पाणी देतो, तोच त्यांची प्रतिक्रिया साधूची अशी आहे की आता कोण तुम्हाला पाणी घालते. म्हणजे त्यांनी सांगितलं मग यशवंत पाणी घालतोय, अंबा पाणी घालतोय, वेग पाणी घालतोय असं म्हटलं म्हणजे हे ओळखायला लागले म्हणजे आली शुद्धीवर असं आपल्याला वाटतं. त्यांना काय वाटतं त्या क्षणी की ज्यांनी मगाशी मला मारलं तोच आता मला पाणी देतोय असं मला वाटतं. ते म्हणतात तोच भगवंत आहे, ज्याने मला मारलं तोच मला पाणी देतो, तो अमुक. म्हणजे त्यामुळे शिष्याला असं वाटलं पुढे त्याच्यामुळे की अजून बहुतेक अजून हे शुद्ध आपली गंमत आहे अजून काही शुद्ध नीट कळायला लागलं नाही म्हणतो ना. त्यांना तसं काय वाटत नाही, त्याला नीट कळालेलं आहे बरोबर. आता ह्यात मला काय म्हणायचंय गोष्ट तशी प्रसिद्ध आहे किंवा माहितीची आहे आपल्याला एखाद्या वेळा मार बसतो त्यावेळेला गुरुजीला असं वाटतं का
उचलून घेतलंय ते गुरुने घेतलंय असं वाटतं. मारत तो गुरु नाहीये, तो तोच आहे. तो जो तोच आहे तोच हा आहे. ज्याने मारला आहे तोच आता वाचवतो आहे आणि तोच मला वाचवणार आहे याची जी खात्री आहे. सर्वत्र तोच भगवंत म्हणजे आपल्या दृष्टीने गुरु. माझेच गुरु माझ्या आयुष्यामधल्या सर्व घटना घडवत आहेत आणि त्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. एवढी माझ्या मनाची खात्री असली तर माझी कॉन्ट्रीब्युशन थांबते त्या घटनातली. आपल्याला मानसशास्त्री बदलवायची याच्यातली की हे केल्याने काय होतं. सर्वत्र भगवंत आहे, सर्वत्र हे सोपं आहे, ठीक आहे, पण हे केल्याने उपयोग काय होतो. मला उपयोग मला असा होतो की प्रत्येक घटनेमध्ये कॉन्ट्रीब्युशन असते. आता भांडण असतं तर वाढत केव्हा जातं. एक तास भांडत असतो तो एक तासभर नाही. तसं व्यवहारात तर अवघड आहे. म्हणजे म्हणून नाही का इतकी कॅपॅसिटी असणार माणसाची. 10-15 मिनिटं ओरडेल, अर्धा तास ओरडेल. घशाला कोरड पडल्यावर पाणी प्यायला तरी थांबेल की नाही मध्ये निदान. आधीच जर तयारीचा असला माणूस तर पाणी प्यायला तरी थांबेल. तेवढ्यात आपण 2 शब्द बोलून घेऊ का नाही संधी मिळाली म्हणून. ते कॉन्ट्रीब्युशन माझं वाटतं ते वाढतं का तर त्याच्यामध्ये मी पण सहभागी असतो म्हणून वाढतं. एकावर एक वीट ठेवली म्हणून इमारत झाली. एका विटेची इमारत नाही झाली, दुसरी वीट झाल्यावर मग भिंत तयार व्हायला लागली. असं बऱ्याच घटनांचं असतं आयुष्य. असं आपल्या लक्षात येतं. दुःख जे सोसावं लागतं त्यामध्ये माझी कॉन्ट्रीब्युशन निम्मी असते. ती कॉन्ट्रीब्युशन झाली म्हणजे ते वाढतं ना. मग तो सर्वत्र भगवंत आहे हे ते सर्वत्र गुरु आहे. म्हणजे गुरु हे बोलतायत अशी कल्पना करू. तर आता गुरुकडे साधे आपण पाय करायला तयार नाही झोपताना अशी परिस्थिती जर असेल आणि एवढीच जाणीव आपल्याला असेल आणि हे जर गुरु आहे तसं वाटत असेल तर गुरु आता जर आपल्याला बोलत असतील तर मला काय करायला पाहिजे हे ठरवलं पाहिजे. ते काही करेल तर त्यांचा प्रश्न आहे. ते मला सांगतील वारा जा रखा काय खाऊ नको उपाशी राहा काय असेल ते त्यांचं काय म्हणणं असेल ते असेल ते त्यांच्या रूपाने बोलताय. हे जर मला भान असेल तर माझ्यात त्या ठिकाणी माझी प्रतिक्रिया असणार नाही. म्हणजे प्रपंचातल्या ज्या कॉन्ट्रीब्युशननी त्रास वाढतात ती कॉन्ट्रीब्युशन थांबते. महाराज म्हणायचे आपण भांडायचं नाही असं ठरवावं म्हणजे 50% भांडण मिटलं आणि उरलेलं आपल्याला लावून घ्यायचं नाही ठरवावं म्हणजे उरलेलं 50% मिटलं. ते सोपं आहे म्हणायला तुम्ही म्हणाले म्हणायला सोपं आहे पण प्रत्यक्षात तसं आहे. त्यातलं निम्म तरी खरं आहे की आपल्याला लावून घेऊ नये म्हणजे ते पाहिजे. त्यासाठी हा सोपा मार्ग हा आहे जे जे भेटे होतं की ठीक आहे हे तुम्ही आहात असं एकदा वाटलं समजा हे महाराज आहेत असं जर एकदा क्षणभर वाटलं तर खरोखर आपल्या लक्षात येईल की ज्या घटना आयुष्यामध्ये घडतात त्याच्यामधली माझी कॉन्ट्रीब्युशन समजा जर थांबली असती तर कदाचित हे 75%, 50%, 40% कदाचित खाली आलं असतं. कारण मीही एकदा रागाच्या भरात गेल्यानंतर मी काय बोलेन याचं काय मला भान असणार आहे का. म्हणजे मग मी चुकून शब्द वापरला मग तो ते धरून बसले त्याने आणि 4 चुकून शब्द वापरले पुढचे असं काहीतरी असणार कॉन्ट्रीब्युटरी आहे. तर त्याचं हे होतं म्हणून त्याच्यासाठी हा मार्ग त्यांनी त्यांच्या ठिकाणचा स्वतः अंगात आणलेला गुण सांगितला आहे. सर्वत्र भगवंत असल्याचं भान ठेवून ठेवा. सर्वांच्या वरचं त्यांचं प्रेम हे नेहमी वाढत जातं. वाढते नाही. 17वा गुण आहे की सर्वांच्यावर आधी त्यांचं प्रेम असतंच. आधी मुळात प्रेम असतंच त्यात ते वाढत जात असतं. माणसाचं प्रेम वाढत जातं. माणसाचं जास्तीत जास्त कुठे प्रेम वाढेल. बायको केली म्हणून बायकोवर मुलगी झाला म्हणून मुलावर मुलगी झाली म्हणून मुलीवर जास्त जास्त तेवढी काय नातवंड असते 4, 10, 5-10 माणसं. एखादा मित्र झालं संपलं त्याच्या प्रेमाची सामान्य माणसाची कोचंबडी त्यांची वाढत आणि प्रेम अशी वाढत चालली आहे. आज महाराजांची हजारो माणसं असतील त्यांना महाराजांचं प्रेम लागलं म्हणून की नाही. या सगळ्याच संतांची तशी आहेत. गुरुदेवांची आहेत, भावांची आहेत, यांची आहेत, मंगळवार भावांची आहेत. अशी माणसं किती गोष्टी काय काय येऊन सांगत असतात की अशा घटना घडल्या तसं घडलं तसं घडलं. हे सगळं त्यांच्या प्रेमाने घडलेली केवळ ही त्यांना म्हणजे मला तर परवा एका ग्रस्तांनी बाबांची आठवण सांगताना सांगितलं गणोरे बाबांची सांगितलं त्यांनी की ते गृहस्थ त्यांच्या जीवनामध्ये इतक्या निराशेच्या अवस्थेला आली होती की पुण्याची गोष्ट आहे. ते पुण्यामध्ये जाऊन त्या रेल्वेचं सगळं मिठवा-मिठवी करून आले घरात ना की काही आता जगायचं कारण राहिलेलं नाही इथपर्यंत याला गेले होते टोकाला. आणि त्या रेल्वे खाली आता आपण पडायचं आणि आता आपण स्वतःचा जीव देऊन काही नको आपल्याला असं वाटलं त्यांना इतक्या अवस्थेला. आणि होतं माणसाचं निराश रेल्वे म्हणून सांगतात नसतं मनाचं शेवटी काय वाचला आणि हे मनाला जाणून द्यायचं ते जे भेटेल तर तसं आहे किंवा प्रेम आहे ते स्वमनामधलंच आहे. तर तिथे जाऊन झोपले तर त्या दिवशी रेल्वे झाली नाही. त्या दिवशी बरोबर पुण्यातले ग्रस्त झाले सांगितलं आपल्याला. आणि त्यावेळेस त्यांना मात्र वाटलं की हे पण आपल्या हातात नाहीये. कोणतरी गुरु असला पाहिजे त्यांनी हे आपल्याला धरला असला पाहिजे. अहो ती वेळेवर रेल्वेच येत नाही म्हणजे काय प्रकार आहे हा. ते सुद्धा आलेले आता तिथे त्यावेळेस अजून बरोबर गेले होते. असं काय बाजार असं की कोणतरी जाणार कोणतरी भेटणार काहीतरी विचारलं म्हणजे काय करायचं उठून घरी यायला लागलं. आणि घरी आल्यानंतर तुमचे जे मित्र गाठ पडले ते म्हणले अरे तू उगाच विचार करतो आपण आपल्या यांच्याकडे जाऊया इथे माझ्या ओळखीचे ग्रस्त आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया एवढे प्रयत्न केले एवढं सगळं केलं सर त्यांच्याकडे जाऊन तरी येऊ. ते आल्यावर त्यांनी सांगितलं म्हणले बरं दादा आलास मी तुझी वाटच बघत होतो त्यांना त्यांची शिष्य झाली. त्यांनी त्यांची बरोबर खूण त्यांना दिली. त्यांना विचारलं तुझे राज समोर काय का ते म्हणले माझा त्याच्यावर विश्वास नाही
त्याने आधी मुळातच थोडंसं जास्त अलीकडे जरा जास्त असतं तर ठीक आहे असू दे. तर ते म्हणले तरी ते म्हणले नसं नका विश्वास. मी म्हणतो ते खरं आहे की नाही. पुरुषात काय रिलेटिव्हच असतात काय बारा बुद्धीचे सागर गेला सुखवाचा व्यवहार. आम्ही स्थूलाचा व्यवहार करायला गेलो तर घर बांधायला गेलो तर गाळणार नाही याची खात्री देता येते बरोबर की नाही. ते छत आणि बेसिनचा नळ साधं सांगतो जास्त नको. मोठ्याच्या घरात गेलं तरी खाली ते नळ बंद करा आवडतात सप्लाय तिथून बंद करा आवडतात. ही वरचं चालेल अशी खात्री नाही. ही अवस्था माणसाची स्थूलाची आहे. तर सूक्ष्माचा व्यवहार म्हणजे काय असेल त्याला सूक्ष्माचा व्यवहार तर तसं करणारे ग्रस्त आहेत. मी म्हणतो ते बरोबर आहे की नाही म्हणले बरोबर आहे. म्हणणं मागच पडलं की हे बरोबर आहे सांगतात ते हे असंच आहे. आणि त्यांच्या उपासनेला फळ नव्हतं म्हणून हे सगळं ते करायला गेले. उपासना करून बघितले फळ आलं नाही म्हणून गेले. ते म्हणजे उपासना करता तिला फळ येत नाही अशी अडचण आहे की नाही म्हणाले बाबांचं सांगितलं होता अनुभव स्वतः. ते म्हणले हो खरं आहे हो उपासना करतो पण तिला मला अपेक्षित होतं ते फळ नाही मिळालं. अरे म्हणले उपासनेत घाड आहे म्हणून असं होतं तू असं करत जा म्हणजे होईल. झालं ते केलं ते झालं ना फिरले मागे पुढे आता खूप आयुष्य चांगलं गेलेलं आहे छान आहे. तर असं होऊ शकतं. हे समोर सगळं काय आहे त्यांचे प्रेम वाढत इथे येऊन प्रेम त्यांना मिळालेली माणसं भेटतात आपल्याला इथे 100 मैलावर. तर त्यांचं प्रेम कसं वाढत असेल. त्यांचे आपल्या पंत महाराजांचे गुरु होते बाळप्पा महाराज. 1 तारीखवर पद म्हणत निर्जन जागे त्याच्या आत हिंडतच सगळे कुठल्याही निर्जन नाही. त्या काळात जंगलात जरी हे प्रमाण जास्त होतं ते फिरत असत. अक्षरशः त्यांचं वर्णन करताना असं म्हणलेलं आहे की त्यांनी एकतारी ठेवलीच नाही. साध्या भाषेत सांगितलं म्हणजे इतकं भजन केलं. एकतारी कधी ठेवलीच नाही. हातात एकतारी असायची आणि प्रेमाळपणे भजन करीत म्हणत असायचे. तर ते धारवाडच्या एका जंगलामध्ये धारवाडच्या जवळच्या जंगलामध्ये हिंडत होते. ते एकतारी घेऊन भजन म्हणतात स्वतःच्या आनंदात. तिथल्या एका मंदिरासमोर त्या निर्जन जागेमध्ये एक मनुष्य भजन म्हणत होतं देवासमोर करून की मला बोधाची भूक लागली पण घालणारा भेटत नाही. बोधाचं जेवण घालणारा भेटत नाही अशा अर्थाचं पद म्हणत होता. ते लांबून ऐकलं तिथंच वगैरे आहे. आणि ह्याने इथून पद सुरू केलं की मला जीव घालायचा आहे पण जेवणाला भेटत नाही. काय जवळ तो जो म्हणणार होता का नाही तो थांबला त्याच्या कानावर गाण्यावर. आणि त्यात हे असं लिहिलं हे अर्थ त्या पदाचा असा तर त्याला वाटलं काहीतरी भास होतोय. पण त्यांनी परत आपलं भजन होतं तसं चालू केलं. मला जेवायचं मला भूक घालणारी भेटत भूक लागली आहे मला परत घालणारे भेटत नाही आमकडे थोड्या वेळाने परत त्यांनी तेच पद म्हटलं. तेव्हा त्याची खात्री झाली जंगलातच आवाज येतो इथंच कुठेतरी आहे. त्याला खिचून घेतल्यासारखा खिचून घेतला. तो आयुष्यात पटून गेला. म्हणजे अरे मी त्याच्यासाठीच आहे. प्रेमाने कुठे कसं वाढवीत नेतात त्यांच्या असं भजन करत बसले ते एकदा. आणि ते रात्रीचे आपल्याकडे आधी गस्ती वगैरे असतात की त्याच्यावर तो मनुष्य आता ते शिट्याकी वगैरे फुंकतात ते जातात रात्रीचे किंवा दांडा पडतात वशार वगैरे म्हणतात. तर तसं तो शिपाई होता. हे आजूबाजूला यांच्या मंडळी बसली होती आणि भजन म्हणत होते. आणि तो मनुष्य तो जो शिपाई त्याची ड्युटी होती ह्याची पेट्रोलिंगची नाईट पेट्रोलिंगवाला तेव्हा तो ओरडत चालला होता. म्हणणं तो हुशार हुशार असं म्हणायचं हुशार हुशार म्हणायचं. तर ते 2-4 वेळा इकडून तिकडे गेला. आणि एका शिष्याला म्हणले त्याला जरा बोलून तो शिष्य गेला. त्याचं ते चाललं त्या फेऱ्या. तेव्हा त्याच्या वेळेला त्याला बोलावून घेतलं. त्याला म्हणले तू यमाच्या तावडीत सापडलायस त्यांनी हुशार हो सावध म्हणले आणि मग जगाला सावध कर म्हणले. आता तसं काही कारण नव्हतं पण महापुरुषांचे शब्द आहेत त्यांचं त्याच्यामागे प्रेम आहे. त्यामुळे त्या माणसाने तो अनुग्रहाला झाला त्याच्याकडे. तो म्हणला तुम्ही म्हणताय ते खरं आहे. हा मृत्यू मला कधी गाठेल मला माहित नाही त्याच्यापासून मी सावध नाही. मी सावध व्हा हुशार हुशार म्हणून ओरडतोय. तर मला याची कल्पना आहे. असं वाढवीत नेणारे प्रेम वाढवीत नेणारे आहेत. वैराग्य त्यांची उपासना करते असं म्हटलं. तर सत्पुरुषांना ते आपली वेळ झालेली आहे. मला कल्पना आहे वेळ झालीच आता आणि थांबावं लागणार. फक्त आता 18वा गुण आहे एवढा फक्त बघून सारांश बघून थांबू. आजच्या ह्या 5-9 ओव्यांच्या विषयीचे आपले सारांश वैराग्य त्यांची उपासना करतं हा 18वा गुण आहे. आणि ते खरंच आहे म्हणून महाराज म्हणू शकतात तुला घर आड येते का आईला म्हणू शकतात. तर घरावर तुळशीपत्र आत्ताच सोडी म्हणजे तुझा जीव अडकणार नाही. मला सांगा काय शक्य आहे ह्याच्यातलं होय की नाही. एखादा वाटा मागितलं तरी द्यायचं कठीण आहे. तुळशीपत्र आणि काय सगळं परत आल्यावर सगळं
वस्तू आहे एवढं सगळं साठवलेलं आहे आपल्याला माहिती आहे की नाही. मग ते सुद्धा महाराज लगेच एका हाताने उदक सोडून ते तुझं कोणाला काय द्यायचे ते न्या कसं नेतील. अरे तू बघ म्हणली नुसतं बघ करते का अक्षरशः खरं मोकळं घेतो तसं काय करू नका. पण ते महाराजांचं काम आहे. पण निदान एवढं खरं की जे सांगितलं ते लावतो असं तरी द्या. तसाची कथा मूळ पदावर शेवटी असं आहे आपल्याला तिथंच करावं लागणार काम सुरू होय की नाही. घरात काय एकदम 100 पाऊल मनुष्य टाकतो काय. घरातलं पहिलं पाऊल बाहेर टाकतो ते महत्वाचं. ते टाकलं गेलं की सगळं होतं. वैराग्य म्हणजे काय नुसते वस्तू देण्यात आहे वैराग्य असं काय वाटतं आपल्याला. आपली मतं सोडणं म्हणजे वैराग्यच की. आपला आग्रह सोडणं म्हणजे वैराग्यच. जे जे मला सांभाळून ठेवावं असं वाटतं ज्याच्यावर मी जगतो आहे असं मला वाटतं ते उदक सोडणं म्हणजे वैराग्य. जे जे मला सांभाळून ठेवावं असं वाटतं माझे काही आवडीचे विषय असतात ते मला किंवा प्रेमाचे विषय असतात ते मला ठेवून घ्यावेसे वाटतात. पण ते काय वाटेल झालं तरी मी सोडायला तयार होत नाही. एखादा मनुष्य म्हणा प्राण गेला तरी बेहत्तर पण अमक्याची पायरी चढणार नाही अमक्याचा अमुक करणार नाही याला कधी मदत करणार नाही अमुक करणार नाही काही नाही. तुम्हाला जे असं करावं असं वाटते तेच ते बरोबर ते काढून घेणार तुमच्याकडे नाही. जर खऱ्या गुरुची गाठ पडली असेल तर तो ते केल्याशिवाय राहणारच नाही. आणि ते आपण करावं. जे जसं महाराजांना ते म्हणले की बाबा मी तुझा जीव घेईन मी तुझा खून करतो मी जीव देतो. ही जी भाषा आहे ती काय आहे की जे तुम्हाला हवं आहे ते मीच द्यायला तयार आहे. त्याला काय हवं असतं की त्यांनी जे कवटाळून धरलेलं आहे जे भगवंत नाही ते त्यांनी सोडावं असं त्याला वाटतं. जे त्याला हवं असतं आणि जे भगवंत असतं ते त्यांनी सोडून द्यावं असं त्याला वाटतं. ते त्यांनी जवळ काहीतरी ठेवलेलं असतं त्याची मतं असतात. कोणाचे काय असतं सांगता येत नाही. कशात जीव अडकला असेल. अहो एखाद्या बुडकुल्यात जीव अडकलेला असतो माणसाचं त्याच्यावर भांडण होतात. बघितलं एखादं पातेलं छोटं वाटण्यात कुठेतरी त्याच्यावरनं भांडण होतात. सोन्यावरनं होतात त्याच्यात वैशिष्ट्य नाही पण साध्या भांड्यावरनं होतात. आपल्याकडे घडलेली घटना आहे. तर भांड्यावरनं होतं एक भांडं इकडचं तिकडे त्या शॉटिंगमध्ये भांडणी काय ते आपले वाटणीत चालू तर ते गेलं इकडचं तिकडे तर तेवढ्यावरून सुद्धा राग येतो कोण जे असतील करणारे त्यांचा. तर इतकं वैराग्याची खालची स्थिती आहे. तर ही वैराग्याची वरची स्थिती आहे. वैराग्य उपासना करता असा आपण सुरुवातीला पाहिजे. तो 18वा गुण आहे. एवढे 18 गुण आपल्यासमोर ठेवलेले आहेत. ते स्वतः अंमलात आणत आहेत. त्यांना देह नाही तसं समजायचं कारण नाही. हे देह आहे ना आम्ही ह्याच्यात आहोत ना आम्हाला प्रपंच आहे असं वागून चालेल का तसं वागून चालेल का हे सगळं संतांचं ठीक आहे वगैरे असं सगळं आपल्याला वाटतं. माझं मत सोडलं तर चालेल का जगामध्ये. तुमचं मत सोडलं तरी जगामध्ये उत्तम चालेल. जगाचं आधी चालूच होतं नंतरही चालणार आहे. आणि तुमचं जे आता जरा थोडंसं बिघडलेलं आहे ते चांगलं चालेल म्हणजे असं मला म्हणायचं. जर का समजा घरातलं आपण विचार करू क्षणभर घरातलं स्वास्थ्य आहे त्याच्यामधलं एखादा जो आग्रही मनुष्य आहे त्यांनी समजा त्यांनी त्यांचं सोडलं तर मागणं माणसं बोलतातच की नाही ते बाहेर पडल्यावर जरा त्यांनी स्वतःचं सोडलं तर सगळं ठीक चालेल काही घरात कमी नाही. पण त्यांचा आग्रह सुटत नाही त्यांचं मत सुटत नाही असं आपण म्हणतोच की शेवटी. म्हणजे त्यांच्या मागणं म्हणतो आता समोर म्हणल्याची गाडी तसं काय करायचं आणखी गोंधळ होईल म्हणून तर त्यासाठी आपण मागणं म्हणतोच की नाही. मग तेच भगवंताचं म्हणणं आहे. त्याला देह नाही असं नाही ते सगळे यात वावरले त्यांना काही मतं नसतील का भाऊसाहेबांना देह नव्हता का गुरुदेवांना नव्हता का महाराजांना नव्हता सगळ्यांनी देह नव्हता पण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी शिल्लक ठेवल्या आहेत त्यांनी. रामकृष्णांनी फार चांगलं उदाहरण दिले ते आपण लक्षात ठेवायला लागेल. मगासपासून त्या नारळाच्या झावळ्यावर मला तिची आठवण होती सारखी. नारळाच्या झावळ्यात ना पिकल्या म्हणजे पडतात ते पडल्या तर पडतीलच त्या पिकल्या की पडतील. ते पडल्या की तिथे खूण राहते. त्यावरून कळतं की ती झावळ होती एवढी खूण राहते तेवढं त्यांच्याकडे देहबुद्धी असते. झावळ्यासारख्या होतात पडून आठवण जाईल. रामकृष्ण म्हणाले की तेवढी ती पडते ती पिकली की पडून जाते. तर ती प्रक्रिया आहे सगळी. आणि ते गेल्यावर देह राहतो त्याला हे बाकी काही राहत नाही. तेवढं आपलं व्हावं ह्यासाठी हे सगळं आहे. आणि हे काही असं एकदम काही जवळ पडत नाही. त्याचा परिपक्व होण्याचा काळ आहे तो आला किती होता. आणि ही परिपक्वता निसर्गाने देहाच्या बाबतीत भौतिक गोष्टींच्या बाबतीत म्हणजे नारळासारखी गोष्ट आहे. समजा ती जावळ पिकायला किती काळ लागणार हे ठरले. ती 2 वर्षांनी पिकणार 4 वर्षांनी पिकणार तेवढी वर्ष झाल्याशिवाय तिला ती परिपक्वता आल्याशिवाय ती गळून पडत नाही. फुल जरी झालं तरी सुद्धा ते त्याच्यावरून किती काळाने पडणार प्रत्येक फुलाचं गणित वेगवेगळं आहे. 1 तासाने पडतं 12 तासाने पडतं 8 तासाने पडतं सगळं ते हे निसर्गातल्या या भौतिक गोष्टींना लागू आहे. माणसाच्या अंतर्मनाला लागू नये. अंतर्मनाची तयारी एका रात्रीत होऊ शकते. अंतर्मनाची तयारी एका दिवसात होऊ शकते. या क्षणी सोडून दिलं म्हटलं तर आग्रह सोडून दिलं तर सोडून दिला की आनंद झाला लगेच. कारण बाकीचे ते वाटतच होत असतात उलटे. बघा तुम्ही एखादा आग्रह सोडून दिला बघा किती आनंद त्रास वापर झाला एकदा त्याने डोक्यातलं सोडलं असं म्हणतात. तर असं जर अनुभव घ्यायचा असेल तर आता ते सोडायला किती काळ लागला. काही काळ लागला नाही. माझ्या मनाने ठरवलं की आग्रहाची काही गरज नाहीये. काही वेळेला जुने ह्याच्यात असतात ना करवटपणाचे काही संस्कार झालेले असतात माणसाचे
अमुक एका गोष्ट अमुक एका पद्धतीनं झाली पाहिजे, ते असं असेल, ते आंघोळ झाल्यावर अमुकच घडलं पाहिजे, तमुकच केलं पाहिजे. ते होतं, बरोबर आहे, तुम्हाला शक्य होतं त्यावेळेला तुम्ही ते केलं. आता तसं करायची गरज राहिली नाही. तो आग्रह आपण सोडून दिला तर चालण्यासारखं आहे. हे सोडायला किती वर्ष लागतात, एक दिवस सुद्धा लागत नाही. एका दिवसात सुद्धा हा आग्रह सुटू शकतो. कर्मठपणाचा संबंध आहे, तिथे संबंध आहे, बाकीचं काही नाही. बाकी ते ठीक आहे, ते कर्म उत्तमच आहे, कर्मयोग त्याहून उत्तम आहे, कर्मकांड त्यापेक्षा असं सगळं आपलं चाललंय प्रवास. तर तो करायला काही वेळ लागत नाही. तो किती काही वेळात होतो. मी सोडायचं ठरवत आता सोडू शकतो. या क्षणी सुटलेला आहे, कारण ते मीच धरून ठेवलेलं आहे. ते कुठं आले नाही का, मीच धरून ठेवलेलं आहे, ते मीच सोडून दिलं. अशा तऱ्हेची मतं किंवा आग्रह किंवा कोणतीही जी गोष्ट जी भगवंताच्या आडीची आहे ती सोडता येते. आता ठीक आहे, आमची एवढी मनाची तयारी नाही. 10 प्रकारचे आग्रह आहेत, एखादा सोडून मग पिपी लिगा घेते ना. त्यामध्ये रामकृष्णाने सांगताना आपण जे नेहमी हे जे उदाहरण पाहतो की तो पक्षी आणि ती मुंगी वगैरे, तर तसे त्यांनी 3 गती सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये. तेही लक्षात ठेवायला हरकत नाही त्याच्यात की पक्षाची पण गती असते, वानराची गती असते. पक्षाची गती वेगळी, वानराची गती वेगळी, मुंगीची गती वेगळी. ती कशाच्याच उदाहरणाने सांगितली त्याने. झाडाला फळ लागतं, फळ प्रत्येकालाच हवं असतं. यामध्ये आनंद हे फळ आहे, ते प्रत्येकाला हवं आहे. कोणालाही दुःख हवं आहे असं कोणी सकाळ उठून प्रार्थना करत बसलेलं नाही. प्रत्येकाला आनंद हवे म्हणूनच काय कर्म करायचं झालं ते आनंदासाठीच करतोय. म्हणजे त्याबद्दल दुमत नाही, आपल्याला ते कळत असेल नसेल, आपलं लक्ष असेल नसेल, पण त्यासाठी चाललेलं आहे. आनंदाचं फळ सर्वांनाच हवं आहे. पक्षाची पद्धत अशी आहे की तो एकदम झेप घेऊन येऊन टोच मारून ते फळ खाली पडतो, त्याच्या हाताला खाली पडले की. वानर जातं, ते म्हणले वानर जातं आणि फळावर झेप घालतं, ते पकडतं, पण उड्या मारायला सुरुवात करतो. ते उड्या मारताना फळ पडतं आणि जातं. त्या दोन्ही गोष्टी करतात. पण मुंगीचं पाहिलं असेल आपण, मुंगीचं फळ म्हणजे ते साखरेचं दाणा असतं. ती शांतपणे तिथपर्यंत जाते, जण घेऊन अगदी शांतपणे परत वरळते, त्याला शांतपणे बसून खाते. पारमार्थिक माणसाने लक्षात ठेवण्यासारखं. त्यामुळे परमार्थात अशी घाई पण काय होतं तर कोणत्याही क्षणात होईल. पण आपले जे काही वेळेला ही जी पक्षाची घाई आहे, जी वानराची घाई आहे, ती काही वेळेला परमार्थाची घाई होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी सांगितलं 18 गुण सांगितले, नाही एका दमात धरणार, पण निदान सुरुवात करायला हरकत नाही लावपासून. काय असेल ते आपल्यापर्यंत जे शक्य असेल ते मतापासून जे घ्या, मत घ्या, काही घ्या, जे असं भगवंताच्या आड येते माझ्या किंवा इतरांच्या दुःखाला कारणीभूत होत आहे असं काही जी गोष्ट असेल ती मी सोडली. तर अशा तऱ्हेची सुरुवात केली समजा, तर ही अशा तऱ्हेनं मुंगीनी साकार झाली. ती घेऊन जाते आणि खरोखर मुंग्यांचे कष्ट म्हणजे परमार्थातल्या माणसाने मुंगीचं दर्शन घ्यावं असं माझं तरी मत आहे. मला तरी स्वतःला असं वाटतं की मुंगी कशी जाते आणि ते काय त्यांचा संदेश वाहन, ते काय जी प्रक्रिया असते चाललेली, ते काय खरोखर अगदी अक्षरशः बघण्यासाठी. तुम्ही म्हणाले मुंग्या बघायला आम्हाला वेळ नसेल, बरोबर आहे, ते खरं आहे. पण मी नोकरीत असताना सुद्धा बघितलेलं आहे, म्हणजे असं सांगतो. आता रिटायर झाल्यावर बघत बसलो असं नाही की नोकरीत असताना सुद्धा मी ते पाहिले की ते कशा पद्धतीने शांतपणे जातात आणि तो एक एवढासा कण असतो त्यांच्या पाठीवर, तो कसा ते घेतात, ते उचलून तिथपर्यंत परत कसा आणतात आणि तो शांतपणे कसा तो काय करतात आपल्या घरात नेऊन एवढ्यापर्यंत तो खातात. तर तशा पद्धतीने गेलं मिळते. याच्या बाबतीत निसर्गदत्ताने एक सांगितले, तेवढं ह्या सगळ्या गुणांच्या बाबतीत लक्षात ठेवा. निसर्गदत्त एका ठिकाणी असं म्हणजे की अभ्यासामध्ये प्रामाणिकता आणि चिकाटी हे 2 गोष्टी आहेत. अभ्यासात प्रामाणिक होणं पाहिजे आणि अभ्यासात चिकाटी होणं, या 2 मार्गाने माणसाचा परमार्थिक अभ्यास सुरू असतो असं त्यांचं म्हणणं. फक्त एक करावं म्हणजे आपल्या उदाहरणाला बघायचं झालं तर ते लावून बघू, जिंकलेली भूमी सोडून, जिंकलेली भूमी सोडू नये. परमार्थात ती तिकडे लौकिकात तिचे तडफडतात तिकडे, त्याच्यापेक्षा इकडे काहीतरी काम करावं, आनंद होईल, हो की नाही. प्रपंचातल्या भूमीसाठी तिकडे इंच लढवतात, तर त्याच्यापेक्षा इथेच लढवलं तर ते तत्व जर इकडे वापरलं तर जिंकलेली भूमी सोडू नये. परमार्थात जिंकलेली भूमी सोडू नये. 1000 जे वाद जमला बुद्धी झाली आजपर्यंत म्हणून 1000 सोडणार नाही. झाला तर 11 केलं, 5000 केलं, भूमी सोडणार नाही. 6000 केलं, काय नेमाची भाषा असेल, पद्धत असेल, ध्यानाची पद्धत असेल, आपले 1 तास जमले तर 1 तास सोडणार नाही. जिंकलेली भूमी सोडणार. तेव्हा परमार्थात आपण जी भूमी जिंकलेली असेल तेवढी तरी सोडू नका. त्यांच्या चरणी आणि तुमच्या चरणी की हे 18 गुण आहेत, ते सगळे दैवी संपत्तीचं लक्षण आहे. ते सगळ्यांनी जगून दाखवलेले, त्याची असंख्य उदाहरण आहे. यातलं एक उदाहरण घेऊन एक जिंकलं असेल तरी चालेल, तेवढं सोडणार नाही. तिथून काय असेल तर त्याच्या पुढचं दुसरं. तेव्हा आपण जिंकलेली भूमी सोडू नये एवढं जरी त्यांचं आपल्याला आणलं तरी आपल्याला ज्ञानेश्वरीचं काहीतरी सारखं. तर ज्ञानेश्वरीला आपल्याला एखादा उपयोग पडायचा, एखादा मुद्दा उपयोगी पडला तरी भाग्याची गोष्ट आहे असं असतं. एखादा मुद्दा बस, तशात तो मुद्दा तेवढा सोडू नये. ती जिंकलेली भूमी आहे.
तेव्हा तिचा प्रयोग केला की खऱ्या अर्थाने आज भूमी दिसली असंच होतं. ज्यावेळेला मी प्रयोग करीन महिनाभर तेव्हा ती जिंकली असं म्हणायला हरकत नाही, यशस्वी होईल. यशस्वी झाली, एक मत आहे, एक आग्रह आहे, सोडून दिला आहे. आज कळलं की आग्रहाने मला भगवंताच्या आड येतोय, दुःखाला कारणीभूत होतोय माझ्या पण आणि इतरांच्या पण. मी ठेवतोय आनंदासाठी कोटराव, पण तो माझ्या दुःखाला कारणीभूत होतोय, हे कळलं. हे सगळं मला भूमीचं दर्शन झालं. ते का कुठल्या तरी ज्ञानेश्वरी झालं समजा, किंवा काय आपल्या वाचनामध्ये झालं कुठेतरी, तर पुढच्या वेळेला ते त्याचा प्रयोग आपण ज्याला आपण त्यांना शब्द देण्याचं म्हणतो तसं हे आहे. तसं त्यांना आपण एक गेल्या वेळेच्या ज्ञानेश्वरीचं हे होतं, तसं आपलं हे ज्ञानेश्वरीच्या वेळेला समजू की एक काहीतरी प्रयोग ह्यातला घेतलेला आहे, ती मला दर्शन झालेलं आहे. ह्या 18 गोष्टी मला कळल्या, 9 चव्या पुन्हा पुन्हा जरी वाचले तरी ह्याच्यापेक्षा आणखीन गोष्टी सुद्धा आपल्याला कळतील. तर ती एक आपण आनंद करून देणारी, आपल्याला आनंद निर्माण करणारी अशी एक गोष्ट घेतलेली आहे, ती पुढे महिनाभर प्रयोग केलेली आहे. तर ती जिंकलेली भूमी आहे, यशस्वी झाला. यशस्वी होईपर्यंत जिंकली नाही, नुसती लढाई चाललेली. ठीक, त्यांची कृपा आहे, ती यशस्वी होणार. आणि अश्रद्धा आणि अवज्ञा, मागे आपल्याला बोललो त्याप्रमाणे 2 गोष्टी आल्या. अश्रद्धा आणि अवज्ञा 2 गोष्टी टाळल्या तर माणसाला यश यश अक्षरशः परमार्थ. श्रद्धा आणि अवज्ञा 2 गोष्टी अडचणीच्या होतात, त्यामुळे त्यांची कृपा लांबणीवर पडते. तर त्या 2 गोष्टी जर सोडल्या तर माणसाला काही भूमी जिंकणं आवड, आणि मग जिंकलेल्या भूमीला आनंदानं राज्य करा. थांबूया पुढच्या वेळेला. आता किती 25 मे शेवटचा रविवार आपला नियमप्रमाणे 25 मेला ज्ञानेश्वरी. आपण जे कष्ट सोसून सहन करून येतात काय कृपा असेल, इथे नसाल तरी कुठे असाल तिथे ज्ञानेश्वरी राहा, प्रार्थना करा, आपली प्रार्थना म्हणूया आणि थांबूया. आम्हा काय चित्त व्याकुळ माझे भगपासीचा स्थान दिसे वस्तुरात देवा मज तैसे झाले जे मन हे भ्रांती घासले आता कालेला पुरे केली नेणे तरी श्रीकृष्णा तुला जाणावे निकेते आम्हा सांगावे दे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता आवडी आमते दैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अवेरू ही सरिता ते सागरू केली केली ना तरी अपत्या ते माये सांडोनी जरी जाये तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझी एकासी आणि बोलले तरी नमानसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे विचारे ना धर्मा ते घडतरी पुरुषोत्तमा सांगे आना नरी गौरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.